त्या टेक्निकल अडचण आलेली आहे, त्यामुळे आपण ती कॅन्सल केली आणि सकाळ सत्रामध्ये आपण जे उत्तर गडचिरोलीमध्ये 6 तालुके आहेत, कोर्चीपासून तर धानाऱ्यापर्यंत, याचं आपण सेशन घेतलं एक. माझ्यासोबत आहेत श्री कुंजम सर, हे फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत. ते तुम्हाला या जे फूड अँड ड्रग्सचे जे मानक आहेत, जे आपल्याला पाळायचे आहेत मिड डे मील जेवण देताना, त्याचं तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्या अगोदर मी या VC ला उपस्थित सर्व समन्वय विकास अधिकारी, तसेच आमचे BO सर, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख सर आणि शाळेचे मुख्याध्यापक, या सर्वांचं मी PM पोषण योजना जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने स्वागत करतोय. या अगोदरच आम्ही तुम्हाला एक पत्र दिलं होतं. एक सेकंद ते आपण बोर्ड लावायचं. हा, या अगोदरच तुम्हाला आम्ही एक 14 ऑगस्ट 2026 ला एक पत्र काढलं होतं सर्व गटशिक्षणाच्या नावाने, जो की तो ग्रुप वरती आहे पत्र. त्यात शालेय शिक्षण विभागाच्या सूचना, तसेच फूड अँड ड्रग डिपार्टमेंट यांच्या सूचना, आणि त्यावर तो जो कायदा आहे, सर्व शाळांमध्ये सुरक्षित, पौष्टिक व संतुलित अन्न सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके विनियम 2020च्या अंमलबजावणीबाबत, त्याच्याबाबत आपण एक मागच्या या चालू आठवड्यात 2 ऍक्टिव्हिटी केलेल्या आहेत. त्यात नोंदणी आणि व परवाना बंधनकारक केला आहे. तर नोंदणी करता जे काही युट्यूबचे काही एक होते थोडेसे 5 मिनिटाचे क्लिप्स आपण ते पाठवलेले आहेत, आणि बऱ्यापैकी शाळांकडनं काम झालेलं आहे, ते मला दिसत आहेत, त्यांनी नोंदणी प्रमाणपत्र घेतलेलं आहे. आणि दुसरं आपण एक कंपल्सरी केलं होतं की जंक फूड जे आहेत, हाय प्रोटीन आहे, शुगर सॅल्टवाले जे एक्सेस, जे पोरांना स्थूल प्रमाणात वाढवते, अशा प्रकारचे जे अन्न पदार्थ आहेत, त्या अन्न पदार्थ शाळेच्या आवारापासून 50 मीटरच्या आत विक्री, विपणन किंवा प्रदर्शन किंवा त्याचा वापर करणं याकरता मनाई असल्याबाबत एक बोर्ड लावायचं होतं. ते पण ऍक्टिव्हिटी आपल्याला या आठवड्यात पूर्ण करायची आहे. आणि तिसरं की जे माननीय आयुक्त सर मुंडे सर यांनी एक सर्व डिपार्टमेंटला, म्हणजे सर्व राज्यात किंवा सर्व शाळांमध्ये ज्या ज्या ठिकाणी मुलांना आहार शिजवून देण्यात येतो, उदाहरणार्थ आपले मिड डे मील शिस्त शाळेच्या आवारात, त्यातल्या त्यात आपले हॉस्टेल्स आहेत, KGBचे हॉस्टेल्स आहेत, आपले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वसतिगृह आहेत, भामरागडला समन्वयशी वसतिगृह आहे, किंवा मेट्रो सिटीमध्ये, मेट्रो किंवा नगरपंचायतच्या शाळांमध्ये, उदाहरणार्थ चामोशी किंवा हरी किंवा ज्या मोठे ब्लॉक आहेत सिरोंच्या नगर परिषद, त्याच्यामध्ये ज्या शाळा खाजगी सेल्फ फायनान्स जरी असतील आणि त्या ठिकाणी जर कॅन्टीन असेल मुलाकरता, आणि तिथं जर काही तयार अन्न पदार्थ त्यांना करून दिला जात असेल, त्या ठिकाणी सुद्धा FDAचे काही सुरक्षाविषयक जे मानके आहेत, ते मानके त्यांना पाळावे लागतील. ते कायद्याने बंधनकारक केले आहे, किंवा ते पाळावेच लागतील. याकरता फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने आपल्याला एक SOP दिलेली आहे, ती सुद्धा आपण या 14/8च्या पत्राद्वारे तुम्हाला पाठवलेली आहे. ते सर्व आपण वाचले असावेत. तरी पण सर्व शाळांना एका ठिकाणी एकाच मंचावरती एक ट्रेनिंगची व्यवस्था व्हावी, याकरता आम्ही फूड अँड ड्रगचे डिपार्टमेंटचे कुंजम सर यांना विनंती केलेली होती की त्यांनी आम्हाला वेळ द्यावं. त्यांच्याकडे तेवढं काही मॅन पॉवर पुरेसा नाही की ती फिजिकली प्रत्येक ठिकाणी जाऊन ट्रेनिंग देतील. म्हणून आपण हे आज युट्यूबच्या लाईव्ह स्ट्रीमद्वारे आपण सर्व शाळांना ट्रेनिंग आणि तसंच SOP आणि एक जे काही मानके आहेत फूड अँड ड्रग डिपार्टमेंटचे अन्न सुरक्षाबद्दल, त्याचा परिचय व्हावा या उद्देशाने आम्ही सरांना विनंती केली. सरांनी वेळ काढून त्यांनी इथं आज हजेरी दिलेली आहे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मी परत एकदा विनंती करतो बाकी शाळांना की त्यांनी त्यांचे जे काही सहकारी जर जॉईन व्हायचे असतील त्यांना जॉईन होण्यास सहकार्य करावे. आता सर तुम्हाला एक साधारणतः 30 ते 40 मिनिटाचं एक ब्रीफ डिस्क्रिप्शन देतील, आणि त्यानंतर एक 10-20 मिनिटं आम्ही डेमो पण देऊ की एक खाद्यपदार्थ देताना किंवा घेताना कोणते कोणते पथ्य, कोणते निकष पाळावेत,
यावर सर बोलतील. तर सर्वांना परत एकदा विनंती की त्यांनी त्यांच्या सहकार्याने जॉईंट व्हायला सांगावे. आपण आता लगेच ट्रेनिंग सुरू करतोय. सर प्लीज. थँक्यू सर, इतकी छान इंट्रो करून दिल्याबद्दल. तर मी जितेंद्र मानसिंग पुंजा, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटमधून. तर आपले अन्न आयुक्त माननीय मुंडे सर यांच्या आदेशानुसार आज आपण इथं मीटिंग किंवा सेशन लेक्चर म्हणू शकतो आयोजित केले आहे. तर आज आपण मेनली सर्व शाळांमध्ये सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलन अन्न सुनिश्चित करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके, शाळेतील मुलांसाठी सुरक्षित अन्न व संतुलित आहार नियमन 2020 या अंतर्गत अंमलबजावणी कशा प्रकारे करणे आहे, यातले काय निकष नियम आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करू. त्यासोबतच आपण अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत ज्या शेड्यूल 4 मध्ये येणाऱ्या जे नियम अटी आहेत जे आपल्याला रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर पाळावे लागतात, या संबंधीही आपण डिटेल माहिती घेऊ. ओके. तर पीपीटी सुरू करायची. पीपीटी होईल का तसं? होईल ना. केलं तर मी नाही पाहिजे. ओके, आता येतो आवाज. चार्ट बसला काय का नाही? चार्ट मध्ये का? हा येत आहे. परत सुरू. हा, तर ठीक आहे, पुन्हा घेऊ एकदा. तर बरेच जणांना प्रॉब्लेम येत आहे की लायसन्स घ्यावं की रजिस्ट्रेशन घ्यावं, यात काय फरक आहे ते बरेच जणांना माहित नव्हतं. एकदा ते जाणून घेऊया. तर आपल्याला अप्लाय करताना रजिस्ट्रेशनच आपल्याला लागू होतो. ह्या सगळं लागू कशा बेसिसवर होतं ते एकदा पाहून घेऊया. तर आपलं वार्षिक उलाढाल किती आहे, मेसचा जो खर्च येतो समजा आपल्याला पर कॅन्डिडेट पर स्टुडंट नुसार वार्षिक उत्पन्न वार्षिक उलाढाल जेवढं आहे, जर वार्षिक उलाढाल 1.5 करोडच्या खाली येत असेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन लागू होतं. आणि जर उलाढाल वार्षिक उलाढाल 1.5 ते 50 करोडच्या मधात असेल तर स्टेट लायसन्स लागू होतं. आणि जर आपला वार्षिक उलाढाल मेसचा किंवा किचनचा आपला 50 करोडच्या वर असेल तर सेंट्रल लायसन्स लागू होतं. तर आपण सहजासहजी पाहिला तर आपला प्रत्येक आपल्या जिल्ह्याचा प्रत्येक मेसचा जो उलाढाल आहे ते कोणत्याही 1.5 करोडच्या वर जात नाही. त्यामुळे आपण रजिस्ट्रेशन सिलेक्ट आपल्याला रजिस्ट्रेशन लागू होते आणि रजिस्ट्रेशन सिलेक्ट करायचं जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा. ठीक आहे. तर रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी होते आणि लायसन्स म्हणजे परवाना. तर आपण रजिस्ट्रेशनच घ्यावे. हा एक मुद्दा होता जो टर्नओव्हर होता ते सांगितलं. आता मी आवाज नाही येत आहे. ओके, ठीक आहे. तर प्रत्येकाने 1.5 करोडच्या खाली टर्नओव्हर असल्यामुळे रजिस्ट्रेशनच घ्यावे, हा एक मुद्दा झाला क्लिअर. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे डॉक्युमेंटचा. डॉक्युमेंट मध्ये आपल्याला मेनली आधार कार्ड लागेल किंवा पॅन कार्ड लागेल. ठीक आहे. दुसरा पॉइंट आहे प्रूफ ऑफ ऍड्रेस. जे प्रिमायसेस मध्ये आपला शाळा आहे तिथले जे किचन आहे त्याच्यासाठी जर आपण रजिस्ट्रेशन काढतो त्या जागेचा एकतर टॅक्स रिसिप्ट किंवा इलेक्ट्रिक बिल लागेल, हा झाला प्रूफ ऑफ ऍड्रेस. तिसरा म्हणजे फोटो. ठीक आहे, स्वतःचा. आणि चौथा आहे वॉटर रिपोर्ट. शाळेमध्ये जो आपण पाणी यूज करतो अन्न बनवण्यासाठी, शिजवण्यासाठी किंवा पिण्यासाठी, ठीक आहे, तर त्या पाण्याची वॉटर टेस्ट घेणं कंपल्सरी आहे.
तर बाकी जे प्रायव्हेट दुकानं आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही सुचवतो वॉटर टेस्ट आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सामान्य आरोग्य प्रयोगशाळा आहे अवेलेबल, तिथून आम्ही त्यांना काढण्यास सांगतो. परंतु प्रत्येक शाळांनी तिथून न काढता ग्रामपंचायतकडे पण अप्लाय केलं तरी ग्रामपंचायतीकडून तुम्हाला अवेलेबल होणार वॉटर रिपोर्ट. ठीक आहे. तर हे वॉटर रिपोर्ट आपल्याला रजिस्ट्रेशन अप्लाय करण्यासाठी पण लागू पडते. ठीक आहे. यानंतर यासोबत डॉक्युमेंटमध्ये कव्हरिंग लेटर ऑफ हेडमास्टर लागेल, की आम्हाला मेस चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन देण्यात यावे. हे असा कव्हरिंग लेटर आपल्या शाळेच्या जे हेड आहेत, हेडमास्टर किंवा मुख्याध्यापक यांच्या नावाने करून घेणं योग्य राहील. ठीक आहे. तर हे झाले डॉक्युमेंट्स. आणि जेव्हा आपण रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करतो तेव्हा तिथे शाळेचं नाव टाकतो, तिथे कोणत्याही व्यक्तीचा नावाचा उल्लेख करू नका, फक्त पदाचा उल्लेख करा. जसे की मुख्याध्यापक असेल, सुप्रिटेंडंट असेल किंवा हेडमास्टर या पदाचा उल्लेख आणि नाव नोंदवा तिथे. कारण की काय होते, सध्या तुम्ही आता जे हेडमास्टर आहे, समजा सुप्रिटेंडंट आहे, त्यांच्या नावाने जर लायसन्स काढला, पुढे चालून त्यांचा ट्रान्सफर झाला तर मग ते नाव तसंच कंटिन्यू राहते आणि ज्या माणसाच्या नावाने लायसन्स होता तर ते लायसन्स तिथंच असते. त्यामुळे तो इश्यू होतो. तर ह्या इश्यू येऊ नयेत याकरिता नावाचा उल्लेख करू नका, फक्त पदाचा उल्लेख करा लायसन्समध्ये. ही एक काळजी घ्या. ठीक आहे. आणि आपल्या लायसन्स अप्लाय करताना आपल्याला फूड कॅटेगरी विचारत असतात. तर फूड कॅटेगरीमध्ये पण कन्फ्युजन असते की नेमकं कोणतं टाकावं, कारण की लिस्ट भरपूर मोठी आहे. तर फूड कॅटेगरीमध्ये आपण जेव्हा सिलेक्ट करतो तेव्हा सर्वात आधी फूड सर्व्हिसेस घेणं. त्यानंतर फूड सर्व्हिसेसच्या अंडर दोन ऑप्शन आहेत. एक मिड डे मील कॅन्टीन प्लस क्लब कॅन्टीन, ह्या अशा 2 कॅटेगरी आहेत. ह्या दोन्ही कॅटेगरी आपण सिलेक्ट करणं अनिवार्य आहे. एकदा पुन्हा सांगतो, फूड सर्व्हिसेस मध्ये मिड डे मील कॅन्टीन आहे आणि त्याच्या सोबतच क्लब कॅन्टीन आहे. हे दोन्ही पर्याय निवडा. हे निवडून झाल्यानंतर त्याच्यानंतर आणखी भरपूर कॅटेगरी ऑफ फूड येतात. त्याच्यामध्ये प्रिपेअर्ड फूड नावाचा ऑप्शन आहे, तिथे प्रिपेअर्ड फूडला सिलेक्ट करा. तर ही झाली आपली परिपूर्ण फूड कॅटेगरी. ओके. आणि त्याच्यानंतर आहे, जेव्हा आपण रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय केलं, समजा आजच्या तारखेला अप्लाय केला 20 तारखेला, तर आजच्या तारखेलाच तुम्हाला लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन जनरेट होत नसतात. तर त्याऐवजी आपल्याला पावती म्हणून रिसिप्ट जनरेट होती. तर ती रिसिप्ट म्हणजे फक्त आपण अप्लाय केलेला आहे, पैशाची पावती आपल्याला भेटली की ती रिसिप्ट असते, ज्याच्यामध्ये आपला नंबर नोंदणी असते तिथे तेवढ्यातच. आणि जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करतो किंवा तुम्ही कॅफेकडून करून घेत असाल तर तुमचा काय म्हणते ईमेल, आपला आयडी पासवर्ड जनरेट होतो. तो आयडी पासवर्ड तुमच्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये नोंद करून ठेवा. कारण की इन फ्युचर जर मॉडिफिकेशन करणे असेल लायसन्सला किंवा काही पण करणे असेल, तर जर इन्स्पेक्शन झाले तर त्यावेळेस पण आयडी पासवर्ड लागत असते. तर आयडी पासवर्ड जनरली आपल्याला माहित नसते, तर नंतर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे त्याची नोंद पण घेऊन ठेवा तुम्ही स्वतःकडे. हे झाला रिसिप्ट बद्दल. आता रजिस्ट्रेशन जो आहे, तुम्ही एका वर्षासाठी 2, 3, 4, 5 किती पण म्हणजे 10 वर्षासाठी तुमच्या सोयीनुसार तुम्ही काढू शकता. परंतु एक गोष्ट आहे त्यात, जर तुमचा जर तुम्ही 2 वर्षासाठी काढत असाल आणि तुमची एक्सपायरी डेट रिन्युअल डेट जवळ आली असेल रजिस्ट्रेशनची, तर रिन्युअल डेटच्या 1 महिन्या आधीच तुम्ही त्याला रिन्युअल साठी अप्लाय करू शकता. रिन्युअल डेट गेल्यानंतर अप्लाय करू नका, तेवढी काळजी घ्या. नाहीतर प्रत्येक डेचा फाईन पण त्याच्यात लागू होत असतात. म्हणून रिन्युअल डेटच्या आधीपासूनच प्रोसेस सुरू करून देणं अनिवार्य राहील आणि सोयीस्कर पण होईल. ओके. आता हे झाल्या लायसन्स बद्दल महत्वाची गोष्ट. एकदा पुन्हा रिकॅप घेऊ फास्ट मध्ये. आपल्याला काढताना रजिस्ट्रेशनच काढणं आहे, लायसन्स तर आपल्याला लागू होत नाही. ठीक आहे. आणि त्याच्यात 3 कॅटेगरी आहेत, तर आपल्याला 1.5 करोडच्या खालचं रजिस्ट्रेशन अप्लाय होतं. ठीक आहे. हे झालं आपली कॅटेगरी कशाची, रजिस्ट्रेशनची. दुसरा मुद्दा होता डॉक्युमेंट. त्यात आधार कार्ड, प्रूफ ऑफ ऍड्रेस, जागेचा फोटो, स्वतःचा फोटो, वॉटर टेस्ट रिपोर्ट पण काढून घेणं,
त्यात आणखी कव्हरिंग लेटर ऑफ हेडमास्टर आम्हाला रजिस्ट्रेशन देण्यात यावे आम्हाला मेस चालवण्यासाठी हे याच्या संबंधी आणि नाव टाकताना अप्लिकेशन मध्ये हेडमास्टर किंवा त्या पदाचं नाव टाका, त्यांचं स्वतःचं नाव टाकू नका, नंतर इश्यू होतात. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि फूड कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर फूड सर्व्हिसेस स्टँडर्ड 2 कॅटेगरी आहेत, मिड डे मील कॅन्टीन, क्लब कॅन्टीन. ह्या 2 गोष्टी सिलेक्ट करून त्याच्यामध्ये प्रिपेअर्ड फूड सिलेक्ट करा. ठीक आहे. आणि आज जर तुम्ही अप्लाय केला तर रिसिप्ट जनरेट होते, काय म्हणते सर्टिफिकेट जनरेट होत नाही, हे लक्षात ठेवा. सर्टिफिकेट जनरेट होण्यासाठी मिनिमम 30 दिवस लागतात. ठीक आहे. आणि रिन्युअल जर डेट जवळ आली असेल तर 1 महिना आधीच तुम्ही अप्लाय करू शकता रिन्युअलसाठी. आणि पर इयर फीस रजिस्ट्रेशनची 100 रुपये आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके. आणि हे सर्व गोष्टी जर कुठं अप्लाय करायचं असेल तर फॉस्फॉस पोर्टल आहे, फूड सेफ्टी अँड कंप्लायन्स सिस्टीम. फूड सेफ्टी अँड कंप्लायन्स सिस्टीम हे पोर्टल आहे, ह्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आता ह्या झाला सविस्तर माहिती लायसन्स बद्दल. आता आपण दाखवायचं का की कसं लायसन्स दाखवा ना, आपण त्यांना वाटलंच ते शेअर करू पीपीटी किंवा डेमो युट्यूबला, बाकीचं कंटिन्यू. ठीक आहे. तर ह्या काही प्रॉब्लेम माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या, त्या मी जेवढा मला माहिती आहे तेवढा मी तुम्हाला सांगितले आहे. बाकी काही तुम्हाला प्रॉब्लेम असले तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. आता हे झालं लायसन्स रजिस्ट्रेशन बद्दल माहिती. ओके. आता मेन ज्याच्यासाठी आपण इथे उपस्थित आहात की आपल्याला शाळेतील मुलांसाठी आपल्याला काय काय अन्न देणं गरजेचं आहे. मिनिमम झालं का वगैरे, माझं मिनिमम झालं का बरोबर. हा, तर आता मेन मुद्दा सुरू होते आपला, ज्याच्यासाठी आपण इथे उपस्थित होतो. आपल्याला शाळेतील मुलांना सुरक्षित, पौष्टिक आणि संतुलन आहार कसं देता येईल आणि कोणत्या गोष्टी आपल्याला शाळेच्या आवारात आणि शाळेतील गेट पासून 50 मीटरच्या एरियामध्ये काय बॅन करणे आहे आणि काय गोष्टीची काळजी घेणं आहे त्याबद्दल आपण सविस्तर डिस्कस करून घेऊ. तर आपला कोर ऑब्जेक्टिव्ह, मेन उद्देश काय आहे या रेग्युलेशनचा ते एकदा पाहून घेऊ. आपल्याला मुलांना स्वच्छ, हायजेनिक आणि न्यूट्रिशियस फूड प्रोव्हाइड करणं आहे. त्यासोबतच रेस्ट्रिक्शन करण्याचं आहे, म्हणजे आळा घालणे आहे अनहेल्दी फूडला. आता अनहेल्दी फूड मध्ये काय येणार, अनहेल्दी फूड मध्ये 3 गोष्टी आहेत. ह्या 3 गोष्टी ज्या फूड मध्ये आल्या त्या गोष्टी आपण अनहेल्दी कन्सिडर करतो. जसे की पहिला पॉइंट आहे हाय इन ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट. दुसरी गोष्ट आहे शुगर, ऍडेड शुगर, हाय इन ऍडेड शुगर. तिसरी गोष्ट आहे हाय इन साल्ट, आयोडीन. ठीक आहे. तर ह्या 3 गोष्टी ज्या फूड मध्ये आहेत ते आपल्याला अनहेल्दी होतात मुलांसाठी. हे आपल्याला शाळेत आणि शाळेतील परिसरात आणि शाळेच्या गेट पासून 50 मीटर पर्यंत ह्या गोष्टी सेलिंगला आपल्याला आळा घालणे आहे. ठीक आहे. हा झाला आपला कोर ऑब्जेक्टिव्ह. आता मोस्ट प्रोसेस. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही लायसन्स रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळाला तर रजिस्ट्रेशन मिळाल्यावर रजिस्ट्रेशनची एक झेरॉक्स कॉपी लॅमिनेट करून किंवा फ्रेम करून तुमच्या शाळेच्या किचन किंवा प्रिमायसेस मध्ये त्याला लावून ठेवणे भिंतीवर कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरा म्हणजे डिस्प्ले करणे आहे फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्ड. स्वच्छता मानके याचा डिस्प्ले बोर्ड तयार करून आपल्याला किचन मध्ये लावणे आहे. त्यात कोणत्या गोष्टी समाविष्ट करणे आहे ते आपण घेऊ पुढे. आणि यासोबतच तिसरी गोष्ट आहे आणखी आपल्याला एक सुपरवायझर नेमणं गरजेचं आहे शाळेतील किंवा संस्थांमधील जे प्रमुख आहेत त्यांना. आणि जे शाळेतील प्रमुख आपल्याच शाळेतील मुलांच्या एका ग्रुपमधून एका मुलाला आरोग्य दूत म्हणून नेमणूक करतील. ओके. आता याच्याबद्दल आपण समोर सविस्तर माहिती घेऊ. ठीक आहे. आता हायजेनिक प्रॅक्टिसेस. तर आता हायजेनिक प्रॅक्टिसेस मध्ये काय काय गोष्टी आपण फॉलो केलं पाहिजे त्या आपण पाहून घेऊ. आधी किचन मध्ये जे किचन मध्ये ऑथोराइज पर्सन आहेत किंवा जे कुक आहेत किंवा जे फूड हँडल करत आहेत अशा पर्सनला आपल्याला नेहमी हँडवॉशचा उपयोग करणे, त्यांचं नेल्स वगैरे जास्त वाढून नसणे,
त्यांचे क्लॉथ नेहमी क्लीन असले, त्यांना नेहमी ॲप्रॉन, हेडगिअर यांचा वापर करणे आणि फूड प्रिपेअर करताना किंवा सर्व करताना त्यांना ज्वेलरीचा यूज करू नये. त्यामध्ये बांगड्या पण येतात आणि ज्वेलरी, आपल्या अंगठी वगैरे ह्या गोष्टी पण येतात. तर ह्यामुळे अननेसेसरी फूडमध्ये कॉन्टॅक्ट होतं. आपल्याला दिसत नसतात, पण ह्या गोष्टी जर आपल्या हातात असल्या, आपण हात धुतले, परंतु जर ज्वेलरी वगैरे असले, या ज्वेलरी स्वच्छ होत नसतात, तर ह्या जर आपल्या डायरेक्ट फूडमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आल्या तर कंटामिनेशनचे चान्सेस असतात. त्यामुळे ज्वेलरी पण आपण अवॉइड करतो. आणि जो अथोराइज पर्सन जो फूड कुक करताय किंवा सर्व करताय, यांची जर परिस्थिती म्हणजे प्रकृती बरी नसेल, तर अशा वेळी त्यांना फूड हँडल करू देऊ नये. आणि फूड आपला रॉ फूड आहे जो, आणि जो कुक फूड आहे, दोन्ही सेपरेट ठेवणं अनिवार्य आहे. आणि जो रॉ फूड आहे, जसे की आपले भाजीपाला झाले, आपल्या आलू झाले, तर कांदे झाले, ह्यांना व्यवस्थित सेग्रिगेट करून व्हेंटिलेशनच्या ठिकाणी ठेवणे अनिवार्य आहे. आणि जो बनवलेला शिजवलेला अन्न आहे आणि जो रॉ फूड आहे, यांना दूर दूर ठेवण्यात यावे. आणि जे किचन युटेन्सिल आहेत, म्हणजे भांडे आहेत किचनमध्ये जो आपण वापरतो, ते नेहमी क्लीन असणं गरजेचं आहे आणि रोज धुण्यात आलं पाहिजे. आणि फूड जे आहे आपल्या किचनमध्ये, त्यांना आपल्याला फ्लाईज, माशा असो किंवा रोडंट असो किंवा अदर पेस्ट असो, माकुडे असो, यांच्यापासून आपल्याला दूर ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला त्यासाठी किचनमध्ये किंवा आपली स्टोर रूम जी असतात, ज्याच्यात आपण अन्नधान्य साठवून ठेवतो, तिथे आपल्याला रोडंट ट्रॅप, म्हणजे उंदीर पकडण्यासाठी ट्रॅप वगैरे असतात, किंवा पेस्ट ऍक्टिव्हिटी करणं अनिवार्य आहे. आणि एक मुद्दा आणखी, की किचनमध्ये नेहमी सेफ ड्रिंकिंग वॉटर जे आहे त्याचा उपयोग करण्यात यावा. त्याबद्दल आम्ही आधी पण सांगितलेलं आहे की वॉटर टेस्ट रिपोर्ट काढून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपल्या शाळेमध्ये जो अन्नधान्य पुरवठा करत आहेत, किंवा आपल्या शाळेमध्ये जनरली पुरवठादार नेमलेला आहे, त्याच्या थ्रू आपण माल येत असतात. तर तो माल आपल्या पुरवठादार जो घेत आहे, त्याच्याकडं व्हॅलिड परवाना आहे की नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे. तर एकदा चेक करून घ्या, जो तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्याकडे व्हॅलिड परवाना किंवा नोंदणी आहे किंवा नाही. आणि आपल्या इथं कंत्राटदार नसतात, पण ज्यांच्याकडून पण आपण बाकी मुद्देमाल घेत असतो फूडचं, ते आपण अशा व्यक्तीकडूनच घेतलं पाहिजे ज्यांच्याकडे व्हॅलिड परवाना किंवा नोंदणी ज्यांच्याकडे अवेलेबल आहे. अशा परवानाधारक व्यक्तीकडूनच फूड मटेरियल परचेस करणं कंपल्सरी आहे. ओके. आणि आणखी गोष्ट, विहित स्वच्छता आणि आरोग्यविषयक आवश्यकतांचे पालन करणे, तसेच सुरक्षा प्रदर्शन फलक आणि सुरक्षा पर्यवेक्षकांची व्यवस्था करणे. आता सुरक्षा प्रदर्शन फलक हे जे आपल्याला किचन मध्ये लावणं पण अनिवार्य आहे. त्यात आपण बऱ्याचशा गोष्टी मेन्शन करणे आहे. त्यात मेनली आपण काय काय ठेवलं पाहिजे, रेग्युलर आपण हँडवॉश करतो की नाही, कुकिंग करताना, कुकिंगच्या आधी किंवा आपण टॉयलेट यूज करत असाल तेव्हा पण आपण हात धुतो की नाही, ह्या गोष्टी मेन्शन करणे गरजेचे आहे सूचना फलकमध्ये. आपण जे पाणी वापरतो ते सेफ आहे का नाही, हे गोष्ट पण फलकमध्ये येणं गरजेचं आहे. आपण जो फूड मटेरियल वापरत आहोत तो स्वच्छ धुतल्यानंतरच वापरत आहोत का नाही, ह्या गोष्टी पण येणं गरजेचं आहे. आपण जे फूड मटेरियल ठेवत आहोत ते व्यवस्थित ठेवत आहोत की नाही, सेपरेट करून ठेवत आहोत की नाही, ह्या गोष्टी पण त्या फलकमध्ये येणं गरजेचं आहे. आणि यासोबतच कंझ्युमर सेफ्टी फीडबॅक मेकॅनिझम, आपण जर आपल्याला काही प्रॉब्लेम आल्यास आपण कुणाला शाळेच्या परिसरात कॉन्टॅक्ट करावे, ह्याचा उल्लेख सुद्धा आपण त्या फलकमध्ये करण्यात यावा. पोरांना काही त्रास होत असेल तर त्यांना बोलण्यासाठी
चॅनल असावा याकरिता या फलकमध्ये ते पण गोष्टी मेन्शन करण्यात आवश्यक आहे. हा, आणि सेफ आपण सुरक्षित पाणी वापरत आहोत ह्याचा उल्लेख पण त्यांनी करण्यात यावा. आता एक मुद्दा याच्यात हे येतो, आपण जो अन्नधान्य गहू तांदूळ किंवा कडधान्याच्या ज्या बोरी आहेत जो स्टोर रूम मध्ये ठेवतो ते सरळ आपण खालच्या फ्लोअरवर ठेवून देतो किंवा भिंतीला लावून ठेवतो. पण तसं चालणार नाही. आपण ज्या बोरी आपल्या प्लास्टिकच्या बॅग्स आहेत त्या डायरेक्ट खाली जमिनीवर न ठेवता पॅलेट्स असतात, एक लाकडाच्या पॅलेट्स आहेत किंवा प्लास्टिकच्या पॅलेट्स आहेत, त्या पॅलेट्सवरच ते कडधान्य किंवा गहू तांदूळ यांच्या प्लास्टिकच्या बॅग किंवा बोरी ठेवण्यात याव्यात. आणि भिंतीला सुद्धा त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ नये. कारण कधी कधी काय होतं, कधी भिंतीला डस्ट आणि डर्टचे पार्टिकल असतात किंवा कधी कधी भिंतीला ओलावा येतो. त्या ओलाव्यामुळे जर ह्या ओलावा कंडिशन मध्ये जर आपले काय म्हणते धान्याचे जे बोरे आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर कंटामिनेशनचे चान्सेस वाढतात, फंगल ग्रोथ होण्याचे पण चान्सेस असतात. म्हणून आपण स्टोर करताना भिंतीच्या थोडा दूरच ठेवून त्यांना ठेवत असतो. आणि त्या सूचना फलक मध्ये आपण क्लिनिंग शेड्यूल कशा प्रकारे करत आहोत, डेली करत आहोत, विकली करत आहोत यांचं पण मेन्शन करणं गरजेचं आहे. तर ह्या अशा 5-6 बाबी आहेत. एकदा पुन्हा रिपीट करतो. सूचना फलक आपल्याला किचन मध्ये लावणे आहे, त्याच्यात हँड वॉश करत आहोत की नाही, टॉयलेट नंतर, कुकिंगच्या आधी की जेवणाच्या आधी, ह्या गोष्टी, क्लिनिंग शेड्यूल फॉलो करता का नाही, किचन साफ करता का नाही, ह्या गोष्टी मेन्शन करणे गरजेचं आहे. अन्न पदार्थ शिजवत आहोत, शिजवण्याआधी त्याला स्वच्छ धुवता का नाही, ह्या गोष्टी, युटेन्सिल जे आहेत आपले भांडे वगैरे ह्या गोष्टी स्वच्छ धुवतात का नाही, ह्या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे. वॉटर जे यूज करता आहोत अन्नधान्य शिजवण्यासाठी तो वापरणे योग्य आहे का नाही, ह्या गोष्टी पण मेन्शन करणं गरजेचं आहे. ॲप्रॉन ग्लोव्ज वापरत आहोत का नाही, ह्या गोष्टी पण मेन्शन करणं गरजेचं आहे. तर अशा काही बाबी आहेत, ह्या गोष्टी आपल्या सूचना फलकमध्ये येऊ द्या. ह्या झाला. आता आपल्याला काय डिस्प्ले करणं आहे आपल्या किचन मध्ये याच्याबद्दल. आता आपण मेन मुद्द्यावर येऊ. आपल्याला शाळेत आणि शाळेतील परिसराच्या 50 मीटर पर्यंत आपल्याला काय गोष्टी अवॉइड करणे आहेत हे आपण घेऊ. आता मेनली ह्या 3 गोष्टी आहेत. आधी सांगितल्याप्रमाणे यात ज्या पदार्थामध्ये हाय ट्रान्सफॅट किंवा सॅच्युरेटेड फॅट, हाय शुगर किंवा हाय साल्ट या गोष्टींचा उल्लेख असेल, समावेशन असेल, ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करणे आहे. तसा आपल्याला फलक तयार करून शाळेच्या भिंतीवर किंवा शाळेच्या गेटवर सुद्धा लावणे अनिवार्य आहे, ज्यामध्ये मेन्शन असेल की हाय फॅट, हाय शुगर आणि हाय साल्ट ह्या 3 गोष्टी विकणे, सेलिंग करणे, ऍडव्हर्टाइज करणे बॅन आहे. असा बॅनर लावणे कंपल्सरी आहे. तर तसा बॅनर आपण तयार केलेला आहे, तो आम्ही सर तुम्हाला शेअर करतील नंतर. फक्त आपण तेवढी काळजी घ्या, मीटिंग नंतर किंवा ह्यानंतर लावून ठेवण्यात यावे. आता हा, तर चरबीयुक्त, ट्रान्सफॅट किंवा अतिरिक्त साखर, सोडियमचे प्रमाण अधिक असलेल्या अन्नपदार्थांची, जसे की आपण त्याला HFSS अन्नपदार्थ म्हणतो, म्हणजे हाय फॅट, हाय साल्ट, हाय शुगर, अशा अन्नाची शाळेच्या आवारात किंवा परिसरात मोफत वितरणासह कोणत्याही प्रकारे विक्री करण्यास मनाई आहे. ठीक आहे. तर आपल्या शाळेमध्येच्या परिसरात कोणत्याही प्रकारची विक्री करता येणार नाही. या बरोबरच कोणत्याही प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा आपल्या शाळेच्या वॉलवर किंवा शाळेच्या परिसरात करता येणार नाही. तसेच शाळेतील संगणकावर ह्या सर्व हाय फॅट, हाय ट्रान्सफॅट, हाय शुगर आणि हाय साल्ट या जाहिराती प्रदर्शनास प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. याची ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला संगणकावर पण करता येणार नाही. शाळेच्या आवारात सुद्धा त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट करता येणार नाही किंवा विक्री पण सुद्धा करता येणार नाही. की यासोबतच जर फूड बिझनेस ऑपरेटर म्हणजेच अन्न व्यावसायिक जर फूड सोबतच ह्या फूड सोबत आणखी काही इन्सेंटिव्ह देण्याचा प्रयत्न करत असेल, जसे की कुपन झाले, जसे की त्या कमी दरात विकण्याचा प्रयत्न करत असेल किंवा टॉईज असेल,
ह्या गोष्टीला आपल्या शाळेतील पोरं अट्रॅक्ट होतात. तर ह्या गोष्टी दाखवून जर कोणी विक्री करण्याचा प्रयत्न करत असेल तर ही सुद्धा आपल्याला या गोष्टीवर सुद्धा आपल्याला आळा घालणं आहे. सर ते क्वेश्चन जर काही महत्वाचे आहे, माझं लक्ष आहे. ओके, ठीक आहे. आणखी पुन्हा एकदा पाहून घेऊ काय काय. तर बॅन ऑफ सेलिंग ऑफरिंग अँड गिव्हिंग हाय फूड ट्रान्सफॅट शुगर सोडियम इन स्कूल प्रिमायसेस इन 15 मीटर. ठीक आहे, हे झालं सांगितलं. आपल्याला विकता येणार नाही, ऑफर करता येणार नाही आणि ह्या फूड अवेलेबल करता येणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. क्लिअर वॉर्निंग, ही अशी क्लिअर वॉर्निंग आपल्याला शाळेच्या गेटवर आणि कंपाऊंडवर डिस्प्ले करणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा आपण फलक तयार केलेला आहे ऑलरेडी. सर तुम्हाला शेअर करणार. इथं मेन्शन केलं आहे हाय फॅट शुगर सॉल्ट वाले प्रोडक्ट आपल्याला विक्रीस या एरियामध्ये बंदी घालण्यात आली आहे. डिजिटल रेस्ट्रिक्शन सुद्धा लावण्यात आले आहेत. आपल्या शाळेत ऍडव्हर्टाइजमेंट ऍज अ वॉलपेपर असो किंवा बॅनर असो ऑन स्कूल कम्प्युटरमध्ये करता येणार नाही. आणि टॉयज कुपन लोअर प्राइसेस मध्ये सुद्धा विकण्याचा प्रयत्न करत असेल तरी आपल्याला करता येणार नाही. शाळेत कधी आपल्या इव्हेंट्स होत असतात, स्पर्धा परीक्षा असो किंवा गॅदरिंग वगैरे असो, अशा वेळी सुद्धा जेव्हा बाहेरचे सेलर्स विकण्याकरिता येत असतात तेव्हा सुद्धा आपल्याला त्यांना विक्रीस परवानगी देता येणार नाही. आता ब्रँडिंग, आता शाळेचे जे बसेस आहेत, ज्या शाळेमध्ये बसेस असेल किंवा टेक्स्ट बुक असेल यावर सुद्धा आपल्याला त्या अशा प्रोडक्टचे नेम, लोगो किंवा मॉस्कॉट आपल्याला लावता येणार नाही. कोणत्या प्रोडक्टवर एकदा पुन्हा सांगतो, ज्या प्रोडक्टमध्ये हाय ट्रान्सफॅट, हाय शुगर आणि हाय सॉल्ट ह्या गोष्टी इन्क्लुडेड असेल अशा गोष्टी आपल्याला शाळेच्या बसेस, शाळेच्या आवारात, शाळेचे टेक्स्टबुक, शाळेचे कम्प्युटर असेल कोणत्याही कंडिशन मध्ये आपल्याला परमिटेबल करता येणार नाही. ओके, आता शाळेचे जेव्हा इन्स्पेक्शन होणार, आता तुम्ही रजिस्ट्रेशन काढलंय, तर रजिस्ट्रेशन काढलं म्हणजे सगळं होत नसते. यासोबतच आपल्याला काही जिम्मेदारी पण येत असतात. तर याच्यासोबत काय काय आपल्याला नियमांचे पालन करणे आहे. या अन्न सुरक्षा मानके कायदा नियमन 2006 अंतर्गत शेड्यूल तयार केला आहे. त्या शेड्यूल मध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी पाळणे गरजेचं आहे ते एकदा पाहून घेऊ. तर यात सर्वात आधी येतं वॉटर टेस्ट रिपोर्ट. तर वॉटर टेस्ट रिपोर्ट आपल्या ग्रामपंचायतला मागून घ्या, शाळेसाठी तिथून देणार ते. दुसरं म्हणजे आपल्या मेडिकल सर्टिफिकेट. तर मेडिकल सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे. जे व्यक्ती आपल्या शाळेच्या किचनमध्ये प्रिमायसेस मध्ये फूड हँडल करतात किंवा सर्व करत आहेत यांना कोणत्याही प्रकारचे स्किन डिसीजेस किंवा कम्युनिकेबल डिसीजेस नाहीत. ह्या दोन गोष्टीचा उल्लेख त्या मेडिकल सर्टिफिकेट मध्ये करणे गरजेचं आहे. बाकीचे जे फिटनेस पॅरामीटर आहेत ते नंतर तुम्ही टाकता येईल, पण आधी ह्या दोन गोष्टी ज्या आहेत अति महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टीचा उल्लेख ही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. हे झाले मेडिकल सर्टिफिकेट. आणि एक झालं पाण्याची रिपोर्ट. तिसरा असते पेस्ट कंट्रोल सर्टिफिकेट. पेस्ट कंट्रोल सर्टिफिकेट पण तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शाळेमध्ये स्टोअर ग्रेन जेव्हा आपण ठेवतो त्यात बऱ्याच प्रमाणात माकुडे किंवा मुंग्या ह्या लागत असतात, किंवा मग काय म्हणते माकडीच्या जाल्या किंवा मुंग्या, तर ह्या गोष्टी लागोलाग येत असतात. ह्याकरिता आपल्याला पेस्ट कंट्रोल करणे गरजेचं आहे. तर ह्या 3 सर्टिफिकेट झाल्या आहेत. 3 सर्टिफिकेट कंपल्सरी आहेत. यासोबतच आपल्याला जे व्यक्ती फूड हँडल करतात त्यांना ॲप्रॉन, ग्लोव्स आणि हेड गिअर लावणे पण कंपल्सरी आहे. ठीक आहे. आता किचन प्रिमायसेस मध्ये कोणकोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत फूड हँडल करताना ते एकदा पाहून घेऊ. किचन नेहमी रोज साफ करून घेणं ही आपल्या सुपरवायझरचं लक्ष असलं पाहिजे की किचन रोजच्या रोज साफ होत आहे. त्यात कोणत्याही प्रकारचं कंटामिनेशन फूडमध्ये होणार नाही. आणि किचन आणि स्टोर रूम मध्ये व्हेंटिलेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे. व्हेंटिलेशन म्हणजे त्यात खेळती हवा पाहिजे त्या रूम मध्ये. आणि हे जो आपला स्टोर रूम आहे, जिथं आपण फूड अन्नधान्य स्टोर करतो, तर ही जागा आपल्या टॉयलेट किंवा बाथरूम वगैरे ह्याचा जवळ नसो, हे थोडा यांच्यात डिस्टन्स असला गरजेचं आहे.
आणि जो ड्रेनेज सिस्टम असतो आपल्या किचनचा तो पण ब्लॉकेज झालेला पाहिजे नाही, त्याच्यामुळे गंदगी पसरते पूर्ण. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही किचन प्रिमायसेस मधल्या. फ्लोअर जे असतात आपल्याला आणि वॉल्स जे असतात आणि सिलिंग जे असतात हे इझी टू क्लीन असलं पाहिजे, स्वच्छ करायला सोपी गेलं पाहिजे, अशा प्रकारच्या पाहिजे. स्लोप किचन मधल्या जो पाणी आउटलेट जो आहे तो बाहेर निघण्याकरता स्लोप असणं गरजेचं आहे. आणि जे खिडक्या आहेत आपल्या किचनच्या किंवा स्टोर रूमच्या, ठीक आहे, तर त्या विंडोज जे खिडक्या आहेत त्याच्यात इन्सेक्ट प्रूफ स्क्रीन म्हणजे मॉस्किटो वगैरे किंवा किडे माकडे येणार नाही यासाठी आपल्याला जाळी लावणे कंपल्सरी आहे. ड्रेनेज जो असते, ड्रेनेज आपला बरेच ठिकाणी ओपन असतो. ड्रेनेज ओपन म्हणजे जिथून पाणी निघत असतो तो ड्रेनेजवर जाळी लावणे कंपल्सरी आहे. हे झालं किचन प्रिमायसेस बद्दल. आता रॉ मटेरियल स्टोरेज. आता स्टोरेज रूमचं सांगितलं मी की अन्नधान्याचे जे बोरे आहेत ते डायरेक्ट न ठेवता आधी पॅलेट्स ठेवण्यात यावे, लाकडाचे किंवा असू दे किंवा आपल्या प्लास्टिकचे असू द्या, त्याच्यावर अन्नधान्याचे बोरे ठेवण्यात यावं. आणि बोरे ठेवताना आपल्या भिंतीच्या लागून नसत त्यांना त्यामध्ये थोडा गॅप असण्यात अनिवार्य आहे. आणि जो रॉ मटेरियल आपण घेत आहोत, जो आपल्याला कॉन्ट्रॅक्टदार आपल्याला देत आहे, त्या मटेरियलचं तो मटेरियल एक्सपायर झाला आहे की नाही, आपल्या यूज मध्ये करता येते की नाही, ह्या गोष्टी पाहणे पण कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये बेस्ट बिफोर डेट दिली असते किंवा एक्सपायरी डेट मेन्शन असते, ह्या तुम्ही बघून घ्या. आणि जो फूड आपण स्टोअर करत आहोत त्या फूडला आपण जो फूड आपण तयार करत आहोत ते तयार केलेले फूड आपल्याला कव्हर करणे गरजेचे. कव्हर म्हणजे त्याच्यावर झाकण वगैरे लावून ठेवणे पण कंपल्सरी आहे. आता तिसरा एक मुद्दा आणखी, प्रिव्हेंट क्रॉस कंटामिनेशन. आता आपण जिथे अन्न तयार करत आहोत तिथं बाकी गोष्टी पण भांडे वगैरे ठेवलेले असतात किंवा आपले चाकू असो किंवा इतर साहित्य, तर इतर साहित्य पण आपल्याला तेवढेच क्लीन करणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं की आपण जे कटिंग बोर्ड जे असतात जिथं आपण कटिंग वगैरे करतो ती जागा स्वच्छ नसते किंवा चाकू वगैरे ती स्वच्छ नसते, त्यात गंजला जर असेल तर ते क्रॉस कंटामिनेट, तर ते सेम फूड मध्ये उतरू शकते, त्यामुळे क्रॉस कंटामिनेशनचे चान्सेस वाढतात. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. किचन मधले भांडे तुम्ही डेली स्वच्छ करून घेणं पण कंपल्सरी आहे, आधी पण सांगण्यात आलं आहे. आपण अन्न शिजवण्याच्या आधी आपण जे भाजीपाला आहे ते पूर्णपणे स्वच्छ साफ करून घेणे कंपल्सरी आहे. आणि शिजवताना अन्न पूर्णपणे शिजलं आहे का नाही ते पण चेक करून घ्या. आणि शिजलेलं अन्न आपल्याला धूळ, फ्लाईज, मासे याच्यापासून दूर ठेवणं आहे. त्यामुळेच आपल्याला किचन मध्ये विंडोज जे इन्सेक्ट प्रूफ नेट लावणं आहे ते त्याकरिता सांगितलं आहे की फ्लाईज वगैरे, इन्सेक्ट वगैरे आपल्या अन्नावर येऊन बसू नये. आणि शिजवलेलं अन्न कव्हर करून ठेवा, त्याच्यावर लीड ठेवा, ते भांडे ठेवा आणि नेहमी भांडे स्वच्छ आणि ड्राय ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि वॉटर जो आपण यूज करणार आहोत तो पोर्टेबल असू द्या, ड्रिंकेबल असू द्या. बऱ्याचशा बिमाऱ्या जे होतात ते वॉटर स्वरूपातच ट्रान्सफर होत असतात, कारण की हेच पाणी आपण कुकिंगसाठी पण यूज करत असतो, म्हणून पाणी सर्वात महत्वाचा घटक आहे. तर ह्या गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करा. पेस्ट कंट्रोल बद्दल सांगण्यात आलं आहे. आता पीएम पोषण अंतर्गत आपल्याला तर प्रत्येक दिवशीचा जो सॅम्पल आहे तो टीचरना टेस्ट करणं अनिवार्य आहे आणि त्याची नोंद घेणं पण अनिवार्य आहे. जो अन्न पदार्थ डेली शिजवत आहोत त्या प्रत्येक अन्नाचा नमुना आणि टेस्ट घेणं दोन्ही कंपल्सरी आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या तिथल्या टीचर्सची आहे पीएम पोषण गाईडलाईन अंतर्गत. ठीक आहे, स्वच्छता आरोग्य तुम्हाला सांगितलं आहे 2-3दा आता.
हा, तर ह्या अंतर्गत आपल्याला शाळेच्या किचन मध्ये अन्न सुरक्षा प्रदर्शन फलक हे सांगितलं आहे पूर्ण डिटेल मध्ये. हा, तर अन्न सुरक्षा प्रदर्शन फलक आपल्याला किचन मध्ये लावणं कंपल्सरी आहे. त्यात काय काय मेन्शन करणं आहे ह्या गोष्टी मी आधीच पण सांगितलेलं आहे. काय कोणत्या प्रकारचं आपण पोर्टेबल वॉटर यूज करत आहोत, स्वच्छ अन्न स्वच्छ करत आहोत की नाही, कुकिंग करण्याआधी हात नेहमी स्वच्छ धुवत आहोत का नाही, स्टोरेज करताना त्यांना प्रॉपर सेग्रिगेट करत आहोत का नाही, क्रॉस कंटामिनेशन होणार नाही याची काळजी घेत आहोत का नाही, या सर्व गोष्टी सूचना फलकमध्ये देण्यात यावे. आपल्या शाळेमध्ये वीकली जो शेड्यूल असतो जेवणाचा, जो कडधान्य वगैरे जो डिसाइडेड आहे त्याचा पण तुम्ही चार्ट तयार करून शाळेच्या किचन मध्ये लावा. दुसरा एक मुद्दा आहे की शाळेच्या गेटवर किंवा वॉल कंपाऊंडवर नोटीस बोर्ड लावणं आहे. आम्ही कोणत्याही प्रकार म्हणजे शाळेच्या आवारात आणि 50 मीटर पर्यंत हाय फॅट, हाय शुगर आणि हाय सॉल्टचा कोणतेही पदार्थ विकता येणार नाही. आता आणखी एक शाळेवर बंधनकारक केलेला नियम आहे की शाळा प्राधिकरण, शाळा व्यवस्थापन समिती यांनी नोडल अधिकारी म्हणून शाळेतील मुख्याध्यापक किंवा सहाय्यक शिक्षक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. तर ही शाळेची जिम्मेदारी आहे की त्यांनी जो शाळेतील हेड असेल यांना किंवा सहाय्यक शिक्षक यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावं. आणि ह्या नोडल अधिकाऱ्यांनी शाळेमध्ये आता ज्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत त्या गोष्टी फॉलोअप होतात की नाही या सर्वांची काळजी घ्यावी आणि चेक करत राहावी. आणि यासोबतच नोडल अधिकारी जे आहेत त्यांनी शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधून एका विद्यार्थ्याची नियुक्ती करून त्यांना आरोग्य दूत किंवा स्वास्थ्य दूत म्हणून नेमण्यात यावं, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या समस्या आपल्या नोडल अधिकाऱ्यापर्यंत सांगू शकणार. त्यांना नेमकं प्रॉब्लेम काय येत आहेत, काय फेस करतायत, त्यांना कोणत्या गोष्टीची कमतरता होत आहे. ठीक आहे, अशा 2 प्रकारच्या नियुक्ती करणे अनिवार्य केले आहेत. एक आहे आपल्या नोडल अधिकारी, दुसरा आहे आरोग्य किंवा स्वास्थ्य दूत. ठीक आहे, ही झाली आपली नेमणूक. सर आपण हे सांगून आधी ठीक आहे ना. तुमचे प्रश्न उत्तर आम्ही शेवटी घेतोय. मला चॅट बॉक्स मध्ये दिसतंय. एक मगाच्या सेशनला एक रिक्वेस्ट आली होती की ते जे आपण एफडीएचं प्रमाणपत्र घ्यायचं आपल्याला त्यात 2-4 इश्यू आले ते सर परत करतील क्लिअर तुम्हाला. बघा आता ह्या झाले आपल्या फॅट आणि शुगर आणि ट्रान्सफॅट बद्दलची माहिती. ठीक आहे, ह्याची सेलिंग तर आपल्याला बॅन करणं आहे. बऱ्याचशा टीचरचं असं म्हणणं होतं की हे तर ठीक आहे पण आम्हाला शाळेमध्ये जो माल येत आहे जसं की स्पायसेस म्हणजे मीठ असो, हळद असो, धनिया असो किंवा तेल असो किंवा दूध असो, तर ह्याच्याबद्दल सांगा म्हणून. तर कसं आहे, जो तेल आपल्याला येत आहे आपल्या शाळेमध्ये तो त्या तेलावर फॉर्टिफाईड तेल आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. फॉर्टिफाईड म्हणजे याच्यात ऍडेड विटामिन्स टाकलेले आहेत. ऍडेड विटामिन्स म्हणजे जे नॅचरली त्या तेलामध्ये प्रेझेंट नव्हते पण आपल्याला बॉडी करिता आवश्यक असल्यामुळं आपल्या पोषणाची गरजा भागवण्यात यावी याकरिता वरून ऍडिशनल विटामिन टाकलेले असतात, त्याला म्हणतात फॉर्टिफाईड फूड. ठीक आहे, तर आपल्याला जो ऑइल येत आहे त्यात फॉर्टिफाईड लोगो आहे का नाही हा चेक करा. फॉर्टिफाईड लोगो कसं असतं, एफचं सिम्बॉल असतं, एफच्या डोक्यावर प्लसचं साईन असतं आणि तो सर्कलमध्ये असतो, तर हा त्यांचा फॉर्टिफाईडचा लोगो आहे. तर हा लोगो तुम्ही चेक करा, आपल्या ऑइलवर पण आहे आणि जर मिल्क पॅकेट येत असेल तर मिल्क पॅकेटवर पण फॉर्टिफाईड लोगो असतात. ठीक आहे, स्पायसेस बाकीचे जे पॉकेट्स आहेत ह्या हळद, मिरची वगैरे ह्याच्यावर फॉर्टिफिकेशन नसते, फॉर्टिफिकेशन याच्यावर नसतात. आणि स्पायसेस किंवा हळदी, मिरची पावडर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं काही कंटामिनेशन किंवा अडल्ट्रेशन आढळत नाही सहजासहजी, म्हणून त्याचं घाबरण्याची गरज नाही. आपल्याला जो रॉ मटेरियल येत आहे हा, आपल्याला जो रॉ मटेरियल येत आहे, जो भाजीपाला असेल, समजा काय म्हणतात
आलू आहे किंवा मिरची आहे, सांबार आहे, ह्या गोष्टी जे येतात हे आपल्याला चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि ठेवताना सुद्धा त्याला सेग्रिगेट करूनच ठेवणं गरजेचं आहे, किंवा ह्या रॉ मटेरियल मुळेच आपल्याला कंटामिनेशन होऊ शकतं. म्हणून आपल्याला ह्या पॅक फूड पेक्षा जो रॉ फूड जो येत आहे याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. आणि फूड वॉटर टेस्टिंगचं एकदा सांगितलं की आपल्या शाळेतील ग्रामपंचायत जो आहे, जो गावातला, तिथं त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करा, किंवा मग आपल्या जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्यामध्ये प्रमुख सिटीमध्ये सामान्य आरोग्य प्रयोगशाळा आहे, तिथं तिथं वॉटर टेस्टिंग करून देत असतात. ओके. तर हे झाले वॉटर टेस्टिंग बद्दल. मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट दोन्ही कडून काढू शकता, जे जे तुम्हाला सोयीस्कर होईल तसं. फक्त मिनिमम एमबीबीएस डॉक्टरचं पाहिजे, त्यात स्किन डिसीज आणि कम्युनिकेबल डिसीजचा उल्लेख असणं गरजेचं आहे. वॉटर टेस्टिंगचा मगाशी प्रश्न निघाला होता. प्रत्येक ग्रामपंचायतला एक जलसुरक्षक असतो, जो की जे काही नॅशनल सोर्स किंवा पब्लिक सोर्स आहेत त्या ग्रामपंचायत अंतर्गत त्या गावामध्ये, ते सगळ्यांचा तो पाण्यात सॅम्पल कलेक्शन करतो आणि तो लॅब टेस्टिंगला पाठवतो. त्यामुळे त्यांच्याकडे असते ते टेस्टिंग रिपोर्ट, त्यांच्याकडून घ्यायचं असते ते. दुसरा राहिला प्रश्न मला एक इथं दिसतो चॅट बॉक्सला की पेस्ट कंट्रोल प्रमाणपत्र कुठून निघेल. त्याच्यावर जर आम्ही वर्कआउट करतोय, पेस्ट कंट्रोल साठी किती मोठी किचन पाहिजे किंवा किती मोठा किंवा स्टोअर पाहिजे किंवा गोदाम किती मोठा आहे, याच्यावर कदाचित ते डिपेंड असावं. आपल्याला लहानशा शाळेमध्ये किंवा एक मिडियम शाळेमध्ये आपल्याला तेवढा स्टाक नसतो की त्याला आपण पेस्ट कंट्रोल करावं. तरी पण काय काय पॉसिबिलिटीज आहेत आम्ही बघतोय, आणि त्याबद्दल एक वेगळं पत्र काढू पेस्ट कंट्रोल बद्दल. पण पाण्याचं सॅम्पल तुम्हाला ग्रामपंचायतकडून मिळेल टेस्ट केलेलं. आणि मागच्या मीटिंगला एक प्रश्न होता की आपल्याला सर्टिफिकेटची गरज काय आहे. तर आपण इथे शाळा चालवत आहोत, तर ही पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतःवर घेऊन आपण या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ घालत आहोत. जर पुढे चालून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं फूड कंटामिनेशनमुळे फूड पॉइझनिंग झालं, तर ह्याकरिता कोण रिस्पॉन्सिबल असेल? ही आपली कोणतीही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन नाही. आपण स्वतः कोणाला फ्री घालत नाही, खाऊ घालत नाही. तर आपण रिस्पॉन्सिबल टीचर म्हणून तिथे काम करत आहोत. तर प्रत्येक गोष्टी जेव्हा लिगल सुरू असतात, तर आपण अन्न सुद्धा लिगली प्रोव्हाइड करतो. तर ह्या जिथे पण फूडचा उल्लेख आला तिथं रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी असते. तर ही एक गोष्ट झाली. कारण बऱ्याचशा टीचरला वाटत होतं की आम्ही अन्न काही विकत नसतो, आम्ही फक्त स्टुडंटला प्रोव्हाइड करत असतो. पण सर्टिफिकेट देण्याचा उद्देश फक्त एवढंच नाही की आम्ही सेलिंग करतो म्हणून सर्टिफिकेट घेऊ. आपण ज्यांना जिथे पण फूड ऍक्टिव्हिटी होत आहे, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, तिथं सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. फूड देत आहो म्हणजे तिथं प्रत्येक गोष्टी लागू होते. स्वच्छता असो, आपण कशा प्रकारे हँडल करत आहोत, प्रत्येक गोष्ट त्यात जोडून लागून येत असतात. त्याच्यामुळे सर्टिफिकेट पण तेवढंच आवश्यक आहे. आणि एक आपल्या रजिस्ट्रेशन मध्ये एक सांगितलं, आपलं प्रिन्सिपलचं नावाचा उल्लेख करू नका, फक्त पदाचा उल्लेख करा. हा पण एक प्रश्न होता. हा, आता मागे आणखी एक प्रश्न आला होता की रजिस्ट्रेशनसाठी 1.5 करोडच्या खालची लिमिट आहे, ते सिलेक्ट केलं, त्यानंतर फॉर्म फिलअप करताना रक्कम सुद्धा विचारतात. तर आपल्या शाळेमध्ये जी स्कीम आहे त्या अंतर्गत प्रत्येक स्टुडंटला 5.5 रुपयाच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा थोडा खाली एवढा खर्च निधी उपलब्ध होतो. हा निधी 5.5 रुपयाचा पण 2 टप्प्यात आहे. एक टप्पा जो इंधन आणि भाजीपाला याचा वेगळा, आणि दुसरा आहे कडधान्य जो कॉन्ट्रॅक्टर आपल्याला देतो. हा असा टोटल पूर्ण खर्च मिळून 5.5 रुपये किंवा 5.34 रुपये समथिंग असं काहीतरी आहे. तर जर हा एका विद्यार्थीचा खर्च जोडला एका दिवसाचा, तर अशा सपोज करून जर 5,000 पोरांचा खर्च 220 दिवसाचा जर काढला या 5.5 रुपयाच्या हिशोबानं, तर 55 लाख रुपये होतो. तर जर शाळेमध्ये 5,000 स्टुडंट असतील तर वर्षाचा खर्च 55 लाख रुपये होतो अप्रॉक्सिमेटली. तर 5,000 स्टुडंट प्रत्येक शाळेत अवेलेबल नाहीत, ही गोष्ट आपल्याला माहित आहे. तर प्रत्येक टीचर अप्लाय करताना हा कॅल्क्युलेशन करून तुम्ही टर्नओव्हर तिथे टाकू शकता. पर स्टुडंट 5.5 रुपयेच्या हिशोबाने 220 दिवसाच्या
आपला कालावधी आहे आणि तुमच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहे त्यानुसार तुम्ही टर्नओव्हर काढू शकता. ठीक आहे, हा झाला एक मुद्दा. आणि आता एक मुद्दा होता की शाळेत अन्नधान्य जो असते त्याच्याबद्दल माहिती. तर शाळेमध्ये जो अन्नधान्य येत आहे हा तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर कडूनच येत आहे. जो कॉन्ट्रॅक्टर अलॉट करून दिलेला आहे त्याच्याकडून पूर्ण माल तुम्हाला शाळेमध्ये सप्लाय होत आहे. आणि जो ह्यातही प्रामुख्याने जो तांदूळ आहे तो फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या FCI ह्यांच्याकडून तांदूळ सप्लाय होतो शाळेला. आणि बाकीचा जो मटेरियल आहे जसं कडधान्य झाला, गहू झाला, तेल, खाद्य, इतर अन्न खाद्यपदार्थ हा जो आहे हा कॉन्ट्रॅक्टर आपल्या नजीकच्या किराणा दुकान यांच्याकडून सप्लाय करत असतो शाळेला. तर ह्याची जे अन्नधान्य जो प्रोव्हाइड करतो आपण शाळेला याची फूड टेस्टिंग सुद्धा होत असते. तर याची फूड टेस्टिंग आपल्या जिल्हा कार्यालय आपला एज्युकेशन डिपार्टमेंट यांच्याकडून होत असतात. तर सर त्यांच्याबद्दल सांगू शकतात तुम्हाला व्यवस्थित. तर ही झाली आपली शाळेला पुरवण्यात येणाऱ्या अन्नधान्याबद्दलची माहिती. हा, एक मगाशी ते पाण्याची टेस्टिंग बद्दल एक दिसतंय की ग्रामपंचायतींना सूचना देण्यात यावे. ऍक्च्युली हे मॅन्डेटरी आहे. ग्रामपंचायतला पाणी तपासणी करणं आहे. ते जलसुरक्षक असतात त्या ग्रामपंचायतला, प्रत्येक ग्रामपंचायतला, आणि त्यांना ते पाण्याचे सॅम्पल घेऊन जे काय तालुक्याला असेल तपासणी ची लॅब तिथं, नाहीतर मग जिल्हा तपासणी लॅब असते ते तपासणी करत असतात आणि त्यांच्याकडे रिपोर्ट असते. आपण त्या ग्रामपंचायतीकडे अप्रोच व्हावं, त्यांना विचारावं की टेस्टिंग केली आहे का, आणि केली असेल तर ते प्रमाणपत्र त्यांच्याकडनं घ्यावं. नसल केली तर संबंधित गशी किंवा बिडूंना जर तुम्ही कळवलं, बिडू सरांना, तरी त्यांना ते कंपल्सरी आहे पाण्याचं स्तोत्राची पूर्ण तपासणी करण्याची. दुसरा मला एक परत दिसतंय की किचन शेड दुरुस्ती करून मिळण्याबाबतचे खूप सारे मला हे दिसत आहे. चित्तरंजनपूर, मच्छीघाटा, पंदेवाई टोला. तर यात तुमच्या गशींना तुम्ही अप्रोच व्हा की 26-27 जिल्हा वार्षिक योजनेचं नियोजन सुरू आहे आमच्याकडे. त्यात शाळा दुरुस्ती, शाळा बांधकाम वगैरे असे लेखाशीर्ष असतात. त्या दुरुस्तीच्या लेखाशीर्षात आम्ही किचन शेड दुरुस्तीचं काम तुमचं घेता येईल प्रायोरिटीनं. याची जास्त गरज आहे त्या गरजेला मान देऊन त्याचा आपण नाव रिकमेंड करत असतो. तर तुम्ही तशी रिकमेंडेशन लेटर किंवा रिक्वेस्ट लेटर सन्माननीय गशी यांच्याकडे द्या. गशी मग प्रायोरिटीवर कुठले कामे घ्यायच्या हाती ते देतील. आम्ही तसंच एक जिल्हा स्तरावर पण मागल्या वर्षी एक फॅब्रिकेटेड किचन सेटचं बांधकाम आपण दिलेलं होतं. ते पण बांधकाम सुरू आहेत. तिथं अजिबात किचन सेट म्हणजे कामाचे नाही अशा ठिकाणी. आणि ते दरवर्षी पण दर 2 वर्षानंतर किचन सेटचं काम मंजूर होत असतं, फॅब्रिकेटेड किचन सेटचं राज्यस्तरावरून. तिथं पण तुमचे नाव मला रिकमेंड करता येईल. पण पहिल्यांदा तुम्हाला BO कडनं जिल्हा वार्षिक योजनेमध्ये सर आमचं एक काम करून घ्या, काम इन्क्लूड करा म्हणून तुम्हाला अप्रोच व्हावं लागेल. आता एक दुसरा सरनं तुम्हाला एक डेमो देतील जे की मगाशी आपण जंक फूडवर बंदी जे 50 मीटरची घालतो, का घालतो याचं कारण हे आहे की भारतात आहे ना की जे पोरं आहेत ते पोरांमध्ये लठ्ठपणा खूप वाढलेला आहे. आणि लठ्ठपणा का वाढलेला आहे की हे जंक फूडचं प्रमाण जे आहे, एक मेजर उदाहरण म्हणजे आपण चिप्स खाते, आपणही खातो पण आणि आपले पोरं पण खातात. पण चिप्स मध्ये काय असते, किती फॅट असते, किती साल्ट असते. बिस्किट्स खातो त्यात हाय शुगर असते. आणि बाकी इतर वस्तू खातो आपण, उदाहरण मॅगी, नूडल्स खातो आपण, चायनीज जे पदार्थ जे अर्बन इलाक्यात चालतात याच्यात काय शरीराला मिळते अजिबात आपल्याला ठाऊक नसतं. आणि आपण पण खातो, लेकरं पण खातात आपले. म्हणजे असं नाही की फक्त मिड डे मील पुरता त्या पोराच्या पोषणाचा प्रश्न आपल्याकडे. आपण एक सामाजिक हे पण समजून तो पोरगा आपल्या घरी आणि शाळेच्या आवाराच्या बाहेर पण काय खातो याचा सुद्धा आपल्याला अवेअरनेस करणं आवश्यक आहे. त्यामुळे लठ्ठपणाचा जो मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे भारतभरात पोरांचा, त्याला कुठेतरी आळा घालावा या दृष्टीनं माननीय आयुक्त सर यांनी त्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे आणि आपल्याला त्या मोहिमेत सहभागी व्हायचं आहे. म्हणून आदरणीय कुंजम सर, मी यांना रिक्वेस्ट करतो त्यांनी काही गोष्टीचं डेमो द्यावं की आपण जर मार्केटमध्ये आपले पैसे जेव्हा खर्च करून एखादी वस्तू घेतो त्या वस्तूमध्ये खरोखरच ते कंटेंट असतात का, त्या दृष्टीने सर आपण कृपया सांगावं. ठीक आहे. तर आधी पण सांगितलं आहे की आपल्याला आळा घालणं आहे मेनली ज्या गोष्टीमध्ये, ज्या फूडमध्ये हाय साल्ट, हाय शुगर आणि हाय ट्रान्स फॅट या 3 गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपल्याला प्रोहिबिट करणं आहे शाळेच्या परिसरात
आणि शाळेच्या गेटच्या 50 मीटर आवारात. ठीक आहे. तर मेनली आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की आपल्याला डेली लिमिट किती आहे आपल्या शुगर. ओके. तर शुगरची डेली लिमिट समजा आपल्याला अप्रॉक्सिमेटली 25 ग्राम आहे डेली 1 पर्सनला. तर आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की आपण जर फूड काही पॅकेट खात आहोत तर ह्या थ्रू आपल्याला किती भेटत आहे. आणि जर आपली लिमिट 25 ग्रामची आहे तर आपण फूड प्रोडक्ट मधून 50 ग्राम असंच खात असत किंवा अन्नधान्य जेवणातूनही खाल्लं, स्वीट मधूनही खाल्लं, हे ते आणि लिमिट क्रॉस होत आहे. पर डेला काही फरक नाही पडत, पण लॉंग टर्म मध्ये आपल्याला बऱ्याचशा आरोग्यदायक समस्या निर्माण होतात. ही झाली आपली लिमिट आपली 25 ग्रामची, अप्रॉक्सिमेटली 25 ग्राम पर डेची शुगर. आणि यासोबतच जो साल्ट आहे, साल्ट जो आहे पर पर्सन अप्रॉक्सिमेटली 2100 mg मिलीग्राम पर डे जो आहे आपल्याला रिक्वायर्ड आहे पर बॉडी. पण आपण आपण आपले म्हणजे विद्यार्थी असतील शाळेतील किंवा स्वतःचे पोरं असतील, ह्या किती कंझ्युम करतात. एका चिप्सचं पॅकेट झालं किंवा बिस्किट झालं, ह्या किंवा मॅगीचे पॉकेट झालेत, ह्या एका पॉकेटमधून जर आयोडीन साल्टचा इंटेक आपला 60 डेली इंटेक पेक्षा 60 to 70% जर ह्यातूनच कम्प्लीट होत असेल आणि या व्यतिरिक्त आपण जेवणही करतो, बाकी अन्नपदार्थ खातो, तर ह्या एक्सेस मध्ये जर जो डेली आपण साल्ट कंझ्युम करतो ह्याचा साईड इफेक्ट आपल्याला आज न दिसता येणाऱ्या काळामध्ये प्रकृतीवर नक्कीच दिसून येतं. तर ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करणे आहे. तर आपण या गोष्टी कसा अवॉइड करू आता त्याकडे एकदा बघून घेऊ. आता हे बघा, हा आहे बिस्किटचा पॉकेट. ठीक आहे. तर कंपनी असू द्या, ह्यात मेन्शन काय केलं आहे बघा, 100% आटा. आता जर हे बघितलं 100% आटा म्हटल्यावर आपल्याला काय वाटते की 100% व्हीट फ्लोअर पासून, गहूच्या कणकापासून तयार केलेलं बिस्किट आहे. पण तुम्ही पॅकेटमध्ये जेवढं अट्रॅक्टिव्हली यांनी प्रेझेंट करून ठेवलेलं आहे त्यापेक्षा पॅकेटच्या मागे जर तुम्ही पलटून बघितलं, ज्यामध्ये इन्ग्रेडियंट लिस्ट दिलेली असते, प्रत्येक फूड पॅकेटच्या मागे इन्ग्रेडियंट लिस्ट दिली असते. इन्ग्रेडियंट लिस्ट म्हणजे हे प्रोडक्ट बनवण्यासाठी कोणकोणते आपले इन्ग्रेडियंट म्हणजे साहित्य वापरण्यात आले आहे ते एकदा चेक करा. यांनी मेन्शन केलं आहे 100% आटा. तर 100% आटा म्हणजे 100% व्हीट फ्लोअर पासून तयार केलेलं नाही. इथे काय दिलं आहे, व्हीट फ्लोअर आटा म्हणजे 55% फक्त. तर ह्यांनी स्वतःच दिलं आहे की आम्ही फक्त 55% आटा वापरलेला आहे आणि इथे दिला आहे 100% आटा. मग आपण काय समजा कंपनीबद्दल. तर म्हणून पॅकेट कोणता पण परचेस करताना पॅकेटच्या मागे बघा की काय ऍक्च्युअली कंटेंट आहे. 55% आटा आणि बाकीचं पूर्ण शुगर आहे, बाकीचं पूर्ण रिफाईन पाम ऑइल आहे, जो कच्चं तेल असते, एकदम चीप क्वालिटीचं तेल असते पाम ऑइल, ते यूज केलेलं आहे. आणि तिसरं म्हणजे बाकी मग पूर्ण प्रिझर्वेटिव्ह, स्टॅबिलायझर ह्या गोष्टीचा वापर केला असते. ह्या गोष्टी आपण कधी पाहत नसतो. तर ही झाला, हा एक प्रोडक्ट झाला आपला आटा संबंधी. तर हा झाला क्लेम कशाचा, आपला आट्याचा. आता अशा प्रकारे हा झाला आपला दुसरा प्रोडक्ट. आता हा बिस्किटचा पॉकेट आहे. ह्यामध्ये आपल्याला दाखवताना त्यांना दिला आहे कॅश्यू नट. गुड डे बिस्किट आहे, त्याच्यात लिहिलं आहे कॅश्यू नट आणि कॅश्यूचे फोटो सुद्धा टाकलेले आहेत आणि बटरचा पण फोटो टाकलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला दिसताना असं दाखवलं आहे की कमीत कमी बिस्किटचा जेवढा साईज आहे त्या अनुषंगे त्यांनी 20% तरी काजू वापरले असतील असं आपण गृहीत धरतो जर आपण पॅकेट एकदा पकडलं. पण ह्या पॅकेटच्या मागे जर तुम्ही पलटून पाहत असाल, ते इन्ग्रेडियंट लिस्ट जर तुम्ही चेक केले, हा, तर मागे इथं काय लिहिलं आहे, रिफाईंड व्हीट फ्लोअर मैदा, पूर्ण मैद्यापासून बनवला आहे, ही एक गोष्ट झाली. रिफाईंड पाम ऑइल, तोच लो क्वालिटीचा ऑइल वापरलाय, एक गोष्ट. तिसरा म्हणजे शुगर. आणि ऍक्च्युअली कॅश्यूचा पर्सेंट जर इथं बघितलं तर ह्यांनी मेन्शन केलं 1.4% ओनली. जर हा 100%चा पॉकेट आहे तर ह्याच्यात फक्त 1.4% त्यांना कॅश्यू वापरलाय. तर मग ह्या कोणत्या बेसिसवर कॅश्यू बिस्किट म्हणता येईल तुम्ही सांगा. जर 1.4% म्हणजे काय प्रमाण आहे या बिस्किटमध्ये. वरून पूर्णपणे मैद्यापासून बनवलेला आहे. आणि दुसरी गोष्ट शुगर आहे, साल्ट आहे, बाकीचे जे प्रिझर्वेटिव्ह आहेत त्याचा उपयोग करण्यात आलेला आहे.
तर ही किती प्रकारे हेल्दी राहू शकते तुम्ही डिसाईड करा. बोरवेलचा इश्यू सुरू आहे कोणाचा तरी. ठीक आहे. आता हे एक झाला व्हेज आटा नूडल्स. व्हेज आटा नूडल्स म्हटलंय त्यांनी. काय आपल्याला बघताना काय वाटतं की बाकी नॉर्मल जे मॅगीचे पॉकेट आहेत त्या 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 बेसिसवरून हा मॅगीचा पॉकेट हेल्दी असेल आपण असं कन्सिडर करतो. आणि हेल्दी दाखवण्यासाठी त्यांनी पूर्णपणे ग्रीन कलरचा उपयोग केला आहे. त्याच्यामुळे आपल्याला बघताना वाटते की एकदम हेल्दी आहे. पण जर तुम्ही पॅकेटच्या मागे जर चेक केलं तर ह्याच्यामध्ये 86% आटा व्हीट फ्लोअरचा आम्ही उपयोग केला असं त्यांनी मेन्शन केला. 100% नाही. बाकी मग त्यांनी पूर्णपणे पाम ऑइल वापरला आहे. हे जे मॅगीचे पॉकेट आहे ह्यामध्ये टेस्ट एनहान्सर वापरलेले असतात, ज्यामुळे आपल्याला ह्याचा टेस्ट भरपूर अट्रॅक्टिव्ह भरपूर चांगला वाटतो. खात राहावं ह्या प्रकारे याच्यामध्ये टेस्ट एनहान्सर टाकलेले असतात. ह्याचा पूर्णपणे उल्लेख मागे केलेला आहे. तुम्ही वाचू शकता नंतर मार्केटमध्ये बघितलं की. आणि जेव्हा हा मॅगी तयार होतो कंपनीमध्ये तेव्हा त्याच वेळेस ह्या मॅगीला एकदम पाम ऑइल मध्ये एकदम कडक तेल तापलेल्या तेलमध्ये डीप फ्राय केला जातो. तर ह्या डीप फ्राय करत्या वेळेसच पूर्णपणे न्यूट्रिशन याचे कमी झालेले असतात. त्यामुळे न्यूट्रिशनचं कंटेंट एकदम कमी झालेलं असते तेव्हाच. आणि पुन्हा आपण घरी आल्यावर यांना पुन्हा त्या मसाल्याचा याच्यात पॉकेट आहे त्याच्यामध्ये इथे पण साल्टचा जो सोडियम पर्सेंटेज आहे तो 1141 इतका दिलेला आहे. आणि आपला डेली इंटेकचा जर पाहिला ऑन अन एव्हरेज 2100 mg असते. तर बघा एका पॅकेटमध्ये ऑलरेडी आपण इतकं कंझ्युम करून घेतलं तर आपल्या बॉडीमध्ये काय आरोग्य राहणार काय आपल्या बॉडीमध्ये. तर याच्यामुळे इथे एमजी मध्ये दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. नंतर मार्केटमध्ये चेक कराल किती कंटेंट मध्ये आपल्याला इथं साल्ट, किती कंटेंट मध्ये ऑइल, किती कंटेंट मध्ये शुगर अवेलेबल होते हे इथं दिलेलं आहे. तुम्ही चेक करू शकता प्रत्येक प्रोडक्ट घेताना. तर हे जे क्लेम करतात कंपनी, हे जे क्लेम करते ह्या क्लेम नुसारच मागे चेक करा इन्ग्रेडियंट मध्ये काय काय गोष्टी तिथं दिलेल्या आहे, किती त्यांनी क्लेम केलं आहे, किती फॅट आहे, किती शुगर आहे हे पण चेक करा. आता हे आहे आपला टोमॅटो केचप. ठीक आहे. आता टोमॅटो केचप यांनी रिप्रेझेंट करताना असं दाखवलंय की आम्ही इतके फ्रेश टोमॅटो वापरलाय की प्रत्येकाच्या हायजीनचा फॉलोअप घेतलेला आहे. पण तुम्ही खाली जर वाचाल इथे काय लिहिलं आहे, इमेज शोज आर रिप्रेझेंटेटिव्ह पर्पज ओनली. म्हणजे इमेज जे दाखवलेली आहे हे फक्त रिप्रेझेंट करण्यासाठी दाखवले आहे. ह्याच्यात ऍक्च्युअल हीच टमाटर वापरले असेल अशाच प्रकारच्या कंडिशनचे हायजेनिक टमाटर वापरले आहे, ही शाश्वती घेणार नाहीत. आणि आता हा टोमॅटो केचप आहे. तर ह्या टोमॅटो केचप मध्ये टोमॅटोचा पर्सेंटेज आपण किती एक्सपेक्ट करतो. कमीत कमी टोमॅटो 60% किंवा 70% तरी आपल्याला असायला पाहिजे, जरी याच्यात वॉटर ऍड असेल. पण ऍक्च्युअली जर तुम्ही कंटेंट चेक केलं इन्ग्रेडियंट मध्ये, हा, तर टोमॅटो पेस्ट जो आहे तो ह्यात दिलेला आहे फक्त 29%. जर 29% फक्त इथं टोमॅटो पेस्ट आहे तर बाकीचं काय टाकलंय त्यांनी. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता प्रोडक्ट मध्ये काय दाखवलं आहे, काय त्यांनी मेन्शन केलं आहे आणि खरंच ते प्रोडक्ट जेन्युन आहे की नाही हे त्याच्या प्रोडक्टच्या मागे चेक करा, इन्ग्रेडियंट लिस्ट मध्ये दिलेलं असते. आता हा झाला आपण खूप आवडीने खातो, हा आहे मेयोनीज. आपण कधी बाहेर गेलो मोमोज खाल्ले किंवा काही खाल्लं तर आपल्याला त्यासोबत हे पांढऱ्या कलरचं मेयोनीज पण देत असतात. आणि ऍक्च्युली आपण काय खातो आपल्याला माहितच नसते. हा पॅकेट ऍक्च्युली व्हेज मोमोजचा आहे. या अशाच प्रकारे एक हा व्हेज मेयोनीज आहे. अशाच प्रकारे नॉनव्हेज मेयोनीजचं पण पॅकेट येत असते. त्यामध्ये पूर्णपणे 60 ते 70% ऑइल असतात आणि थोड्याफार प्रमाणात म्हणजे 20% 25% त्यात अंडे टाकलेले असतात. तर अंडे आणि पूर्णपणे तेल ह्याचा जो ब्लेंड करून मिक्सर तयार करतात त्याला तो मेयोनीज असतो. हा असा पेस्ट तयार होतो. तर ऍक्च्युली आपण मेयोनीज खाताना पूर्णपणे तेलच खात असतो, ते पण एकदम पाम ऑइल, एकदम लो क्वालिटीचा.
हा झाला तो, हे सांगितला एक वाला तो झाला नॉनव्हेज, आणि हा जो आहे हा आहे आपला व्हेज वाला मेयोनीज. तर व्हेज वाला मेयोनीज मध्ये त्यांनी काय टाकलेलं आहे वाचू आपण. ह्यामध्ये आहे मेनली वॉटर, या दुसरा इन्ग्रेडियंट आहे रिफाईन सोयाबीन ऑइल, तिसरा इन्ग्रेडियंट आहे स्टॅबिलायझर आणि शुगर आणि साल्ट आणि स्पायसेस थोड्याफार प्रमाणात, आणि बाकी मग रेग्युलेटरी ऍसिडिटी रेग्युलेटर बाकीचे कंटेंट टाकलेले आहेत. तर मेनली याच्यात काही नाही, फक्त तेल पासूनच तयार केलेलं आहे मेनली. तर हे असे प्रोडक्ट खाण्याआधी याचे इन्ग्रेडियंट चेक करा, याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होईल, किंवा आपल्या घरच्यांवर किंवा आपल्या पोरांवर किंवा शाळेतील पोरांवर. आता ही एक बिस्किटचं पॅकेट आहे, ह्यात त्यांनी मेन्शन केलं आहे आपला जवारचे बिया, जवार दाखवलेला आहे आणि बिस्किट दाखवलं आहे, आणि इथं लिहिलेलं आहे कंटेन जवार रिच इन अँटीऑक्सिडंट अँड लोअर इन GI. ठीक आहे. तर हा प्रेझेंटेशन बघितल्यावर आपल्या डोक्यात काय येणार की पूर्णपणे जवारपासून बनवलेली बिस्किट आहे, खूप चांगली आहे. ठीक आहे. परंतु तुम्ही जर पॅकेटच्या मागे चेक केलं इन्ग्रेडियंट लिस्ट, इन्ग्रेडियंट लिस्ट, तर सॉर्गम फ्लोअर जो आहे, जो मिलेट्सचा जो प्रकार आहे, तो फक्त आणि फक्त 5% आहे. जर हा 100%चा जो प्रोडक्ट आहे त्याच्यावर 5% जर जवार वापरला आपण, तर खरंच त्या मिलेट्सचं काय न्यूट्रिएंट आपल्या बॉडीमध्ये काही लागणार आहेत का, की फक्त नावापुरतं त्यांनी मिलेट्स टाकलंय आणि रिप्रेझेंट केलं आहे जवार म्हणून. तर हे किती योग्य आहे तुम्ही पाहू शकता खाण्यासाठी. अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक प्रोडक्टचं रिप्रेझेंट काय केलं आहे समोर, आणि ऍक्च्युअल कंटेंट त्याचा किती आहे हे तुम्ही पॅकेटच्या मागे चेक करू शकता इन्ग्रेडियंट लिस्ट मध्ये. त्या प्रकारे हे आणखी एक आहे, ही याच्यात बटर कुकीज म्हणून मेन्शन केलं आहे. बटर कुकीज, आता बटर कुकीज मध्ये किती बटरचा पर्सेंटेज आहे आपण बघूया. तर बटर फक्त 2% आहे. आता हा एवढा मोठा पॅकेट आहे, 100%च्या पॅकेट मध्ये जर 2% बटर वापरला आहे, तर तो बटर खरंच किती लागलेला असेल या बिस्किटात तुम्ही बघू शकता. हा एक हनीचा डब्बा आहे, ह्यात त्यांनी क्लेम केला आहे 100% प्युरिटी गॅरंटी. ठीक आहे. तर कोणत्याही प्रोडक्ट मध्ये 100% प्युरिटीची गॅरंटी करता येत नाही, कारण कोणताही प्रोडक्ट असलं तरी त्यात 0% तरी इम्प्युरिटी राहू शकते, कारण की पाणी त्या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये पाणी असू दे किंवा याचा कंटेंट असते, आणि प्युअर प्रोडक्ट तयार होणं एवढं सोपी नसतात. त्यामुळे असल्या जे क्लेम आहेत ह्या फॉल्स क्लेम असतात, ह्या करायला तर पाहिजे नाही शेवटी, पण असल्या क्लेम पासून तुम्ही दूर राहा. जर प्रोडक्ट निवडणे असेल तर ह्या काही गोष्टी आहेत, त्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. आता हे एक मिल्क शेक आहे, चॉकलेट हॅझलनट स्मूथचं शेक अँड सिप. ओके. तर हे मिल्क UST ट्रीटेड शेक आहे. ठीक आहे. आता मिल्क पासून तयार केला म्हणतात, पण याच्यात ऍक्च्युली मिल्क सॉलिड वापरलेलं आहे. त्यांनी इथं मेन्शन पण केला मिल्क सॉलिड म्हणजे ऍक्च्युली दूधचा जो पावडर असतो, ऍक्च्युअल दुधापासून कंपनी क्रीम फॅट वेगळं करून जो कोरं दूध उरते, त्या कोऱ्या दूधला प्रोसेस करून त्यापासून जो पावडर तयार होतो, त्या पावडर पासून हे तयार करतात आणि ह्याला मिल्क शेक म्हणून विकतात. ह्यात पूर्णपणे फ्लेवर चॉकलेट फ्लेवर टाकले आहे, चॉकलेट नाही. इमल्सिफायर टाकले आहेत, स्टॅबिलायझर टाकले आहेत, आणि नॅचरल आयडेंटिकल फ्लेवर सबस्टन्स टाकले आहेत. ठीक आहे. तर चॉकलेटच्या नावानं तुम्ही फक्त फ्लेवर खाता, एवढं पॅकेट आहे. तर मागे जर वाचेल तर याची रियालिटी तुम्हाला दिसून येणार. तर आपण काय खात आहोत, आपण काय खाऊ घालत आहोत घरच्यांना, शाळेतील मुलांना, हे तुम्ही बघू शकता. चेक कधी पण कोणते पण प्रोडक्ट घेताना ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या.
ठीक आहे, पुन्हा एकदा सुपरफिशियली गोष्ट एकदा घेऊन टाकू. ठीक आहे, तर लायसन्स रजिस्ट्रेशन काढताना काय क्रायटेरिया ते सांगण्यात आले आहेत. 3 क्रायटेरिया आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन लागू होते 1.5 करोडच्या खाली, आणि त्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट काय लागणार ते सांगितलं आहे. फूड कॅटेगरी सांगितल्या. फूड सर्व्हिसेस मध्ये मिड डे मील कॅन्टीन, क्लब कॅन्टीन हे दोन कॅटेगरी आहेत. पहिल्या दिवशी रिसिप्ट जनरेट होते आणि 30 दिवसामध्ये जनरेट होतात. इन जनरल डॉक्युमेंट सांगितले. 100 रुपये पर इयरची त्यांची फीस आहे आपल्या रजिस्ट्रेशनची. ठीक आहे, आणि मुलांना आपल्याला कोणत्या गोष्टी सांगण्या आहेत, कोणत्या गोष्टी प्रोहिबिट करण्या आहेत, आळा घालणं आहे, ह्या तुम्हाला सांगण्यात आलं आहे. त्यात मेनली कोणत्या गोष्टी अवॉइड करण्या आहेत ते सांगितलं आहे, ज्याच्यामध्ये ट्रान्सफॅट, शुगर, हाय साल्ट ह्या गोष्टीचा कंटेंट जास्त असेल, ह्या गोष्टी आपल्याला रेस्ट्रिक्ट करणे आहेत. हायजेनिक प्रॅक्टिसेस बद्दल पण सर्व काही सांगितलं आहे. हात धुण्यापासून, नेल पासून, क्लीन क्लॉथ पासून, फूड नॉन कुक्ड आणि कुक्ड फूड वेगळे कसे ठेवण्यात यावे, स्वच्छ पाणी वापरावे, युटेन्सिल क्लीन करावे, या गोष्टी सध्या झाल्या आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी झालंच की आता तुम्हाला ठीक आहे. सरांनी छान मार्गदर्शन केलं, पण आय थिंक याच्यापैकी ज्या काही एक थोड्याशा 2 किंवा 30% जर नवीन सोडलं, 70% तर काम आपण चांगलंच करतोय. म्हणजे अन्नाची चव चाखणे, त्याची नोंद घेणे, सेफ्टी, सुरक्षा, म्हणजे अन्न त्यांना साफसूफ करण्यापासून, किचन सेट चांगलं ठेवणे, पिण्याचं पाणी चांगलं ठेवणं, विद्यार्थ्यांना हात धुवायच्या सवयी लावणं, प्रत्येक ठिकाणी हँडवॉश स्टेशन उभारणं, उरलेल्या अन्नाची चांगली विल्हेवाट लावणं, इत्यादी इत्यादी प्रकार आपण मागच्या 10-12 वर्षापासून ही गुड प्रॅक्टिस चालू आहे. आणि त्यात तुमचंच मुलाचं सहकार्य आहे की आपण इतक्या या 5-6 वर्षात कधीच असं मुलांना काही विषबाधा वा तत्सम प्रकार झालेला आहे असं आपल्या जिल्ह्यात अजूनपर्यंत प्रकरण आढळलं नाही. त्यामुळे तुमचं पण खूप अभिनंदन की आपण या गोष्टी पाळल्या आहेत. फक्त आता काय झालं की एफडीएचे जे नाम्स आहेत, 2020 विनियम आणि 13चा अधिनियम सर म्हटलं तसे, त्याच्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत, 2006चा अधिनियम जो आहे, त्यातल्या काही गोष्टी आणि मानके या काटेकोरपणे पाळल्या जातात की नाही याच्यावर देखरेख एफडीचं राहील. आपण पाळतोच, त्याबद्दल दुमत नाही, पाळत आहोतच आपण. फक्त एक 6 महिन्यातनं एकदा जे मेडिकल फिटनेस असते त्या संपाकली बाहेरची ते घेणं आवश्यक आहे. आणि ज्या काही नाम्स, हे 50 मीटरचं जे जंक फूडचं जे एक सरांनी बोललेलं आहे बंदी, हा एक नवीन आयटम आहे. आणि परवाना घेणं हा एक नवीन आयटम आहे. बाकी ऑलमोस्ट सगळ्या बाबी आपण वर्ष परंपरागत आपण त्या पाळत आलोय आणि त्या आपण स्कूल लेवलला चांगल्या प्रकारे मॉनिटर करतोय. तुमचे क्वेश्चन आन्सर घेतले. तुमच्या एक असं तुमचं म्हणणं आहे किंवा पुरवठादाराला एक चांगला माल द्यायला लावावा आणि ते वेळेत करण्यात यावा. आता यावेळेसची परिस्थिती अशी आहे की आपल्याला शाळा 2 वाजेपर्यंत असल्यामुळे पुरवठादाराला पण विहित वेळेत जास्त शाळा करता येत नाही. त्यामुळे आम्ही केंद्रावरती किंवा तालुक्यावरती म्हटलंय बीओ सरांना किमान एक 5 वाजेपर्यंत तरी शाळा ओपन ठेवावी, जेणेकरून ओपन ठेवा म्हणजे कोणतरी असेल तर, शक्य असेल तरी शिक्षक ठेवावा, नसेल तर मग व्यवस्थापन समिती किंवा त्यांच्या समोर तो माल उतरवावा, नंतर मग ठेकेदार पोचपावती घेईल. अशा प्रकारची एक आम्ही सगळ्या बीओंना त्या दिवशी मीटिंग असताना विनंती केलेली आहे की जेणेकरून आधीच खूप उशीर झालेला आहे, आपण 1.5 महिन्याच्या बॅकला चाललोय आणि जेणेकरून साहित्य तुमच्या ठिकाणी पोहोचता होईल. दुसरी गोष्ट, शाळेतला येणारा साहित्य दर्जेदार आहे किंवा नाही हा ऍक्च्युली आपण हे मागच्या वर्षाच्या आदल्या वर्षापासून पण सुरू आहे प्रॅक्टिस की माल घेताना तो चांगला आहे की नाही हे खात्री करूनच घ्या. असं नाही की तुम्हाला कंपल्सरी घ्या, तुम्ही नका घेऊ, तो माल जेव्हा परत करा. जेव्हा परत केला माल तेव्हा तुम्ही बीओला सांगा, बीओ कडून तो माल आपण ठेकेदाराकडून दुसरा नवीन बदलून देऊ. तिसरा मुद्दा दिसला की तुमचं की वजन असते 50 किलोचं पोतं म्हणून हे वजन घेते आमचे ठेकेदार सप्लायर, आणि तुमच्याकडे फक्त वजनात मोजता 45 किलो. याच्या अगोदरच पण आपण पत्र काढलं की जर पोतं मोजून घेताना ज्या वजनाचा पोत असेल तेवढीच पोच द्यायची. त्यानं 50 किलो लिहिलं असेल त्याला गोल मारायचं, 45 kg म्हणून देऊन घ्यायची.
अशी अजिबात कंपल्सरी नाही की कमी वजनाचा माल घेऊन तुम्ही त्या पावतीवर जेवढं लिहिलं आहे तेवढं त्याला पावतीवर सही करून द्या म्हणून. काही आपल्याकडे अजूनही अशा काही शाळा की जिथं रस्त्यात काही ठिकाणी पोहोचत नाही पावसामध्ये, तेव्हा त्या ठिकाणी एक मजबुरी असते त्यांची पण आणि आपली पण, की आपण एक शेजाऱ्या शाळेमध्ये काही साहित्य उतरवतो. तर तो एक पार्ट सोडला आणि हा एक पार्ट सोडला सध्याच्या परिस्थितीत जी काही धावपळ सुरू आहे आपली अन्नधान्य पोहोचवण्याची. तर बाकी वर्षभर एक त्या पुरवठा पण चांगला असतो आणि पुरवठा वेळेत विहित करण्यात येतो. बाकी फूड सेफ्टीच्या दरम्यान जे तुमचे चॅट बॉक्सला मला दिसते की किचन शेड दुरुस्ती, मगाशी बोललोय मी की 26-27चा आराखडा करण्याचं काम सुरू आहे जिल्हा स्तरावर. तुम्ही बीओ सरांकडे तुमची रिक्वेस्ट लेटर पाठवा, जेणेकरून ते तुमच्या किचन सेट दुरुस्तीचं त्याचा समावेश बांधकामामध्ये करतील. परत म्हटलं मी, किचन सेट, फॅब्रिकेटेड किचन सेटची डिमांड आपल्याकडून गेलेली आहे, जी ज्यांना मागच्या वर्षात नव्हती भेटलेली. ते एक फॅब्रिकेटेड किचन सेट पण तिथे कुणाला भेटेल ज्या ठिकाणी युडायसला अजिबात किचन सेटची व्यवस्थाच नाही आहे बा, त्या ठिकाणी मिळेल. दुसरी गोष्ट मला एक परत इथं दिसतंय की सोलरचे प्लेट उडालेले आहेत किंवा बोरवेल नादुरुस्त आहे. बोरवेल नादुरुस्त प्रकरणी इथं जिल्हा परिषदला कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांचं एक ऑफिस असते आणि सब डिव्हिजन लेवलला 2 तालुके किंवा 3 तालुके मिळून एक त्यांचं उपविभागीय कार्यालय असते. त्या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट लेटर पाठवा किंवा डायरेक्ट बीओच्या मार्फत ईओ प्रायमरीकडे रिक्वेस्ट लेटर पाठवा, आपण ती दुरुस्ती करू. नाही तर तुमच्या पंचायत समितीला पण एक डिस्ट्रिक्ट फंडातलं एक देखभाल दुरुस्तीचं असते, हँडपंप युनिट असतं, जे मोबाईल हँडपंप युनिट. त्या ठिकाणी पण तुम्हाला रिक्वेस्ट लेटर पाठवून त्या बोरवेलची दुरुस्ती करता येईल. ज्या ठिकाणी वॉटर कंटॅमिनेशन खूप आहे, जिथं पाणीच ऑलरेडी खराब आहे, त्या ठिकाणी मग राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत काही ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारा एक पाण्याची व्यवस्था पाणी टाकी बांधून दिलेली आहे जलजीवन मिशन अंतर्गत. आणि ज्या ठिकाणी अजिबात काय नसेल त्या ठिकाणी मग परत आपल्याला एक रिक्वेस्ट लेटर बीओ मार्फतीनं प्रायमरीकडे करावं लागेल. आपण ते कार्यान्वयन काम करायला घेऊ. बाकी 2 गोष्टी आपल्याला या आठवड्यात करणं होतं. नोंदणी करणं कंपल्सरी आहे. ते कसं केलं जाते, ऑलरेडी तुमच्याकडनं खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला. आपण 350-400च्या घरात आपली नोंदणी झालेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये. आणि दुसरा जो आहे की जंक फूड अन्न पदार्थांवर बंदी, हा 50 मीटरच्या आत त्या प्रॉडक्टवरती वितरण, विपणन किंवा जाहिरात दाखवणं किंवा त्याचं सेवन करणं याला बंदी आहे. सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे ते आपण एक चिप्स खातो, ते पण एक जंक फूडच आहे. त्यात आपण कधीच पाहत नाही की त्यात शुगर किती आहे, सॉल्ट किती आहे, फॅट्स किती आहे. आणि अशा प्रकारची जर विक्री 50 मीटरच्या आत जर शाळेच्या आवारात होत असेल, शाळेच्या आवाराच्या बाहेर, म्हणजे 50 मीटर कसे मोजायचे, मग शाळेच्या मेन फ्रंट गेट पासून 50 मीटर समोर. आणि ऑलरेडी आपण ही ऍक्टिव्हिटी केलेलीच आहे, कारण 100 मीटरच्या आत आपल्या शाळेमध्ये तंबाखू विक्री किंवा विपणन किंवा वितरण होत नाही असं आपण ऑलरेडी बोर्ड लावलेले आहे. त्याच प्रकारचं बोर्ड 50 मीटरच्या आत इथं काही होत नाही जंक फूड खरेदी किंवा विक्री असलं तुम्हाला लावायचं आहे. आणि ज्या शाळेच्या परिसरात म्हणजे 50 मीटरच्या आत जर जंक फूडची विक्री करणारं दुकान असेल तर त्यात तुम्हाला प्रथमदर्शनी तुम्हाला HM कडनं ते नोटीस द्यावं लागेल की बाबा रे, हे अशा प्रकारचं पदार्थ विक्री शासनानं मनाई केली आहे, त्यामुळे ते तुम्ही विक्री बंदी करा. जर प्रथमदर्शन ते ऐकले नाही तर मग गावाच्या सरपंच किंवा गाव कमिटीकडनं तुम्हाला परत सेकंड नोटीस द्यावं लागेल. त्यावेळेस जर नाही ऐकले तर मग तिसऱ्या वेळी तुम्हाला फूड अँड ड्रग डिपार्टमेंटकडे त्याची कंप्लेंट करावं लागेल. आणि मग FDA चे लोक सर आहेत हे येतील आणि त्या ठिकाणी मग त्यांच्यावरती जे काय नियमात कारवाई असेल ती कारवाई करतील. पण ह्या 2 ऍक्टिव्हिटीज, परवाना नोंदणी करणं आणि जंक फूड बंदी, हे आपल्याला ऍक्टिव्हिटी या कुठल्याही परिस्थितीत या वीकेंड पर्यंत करणं आहे. बाकी जे सरांनी फूड अँड सेफ्टी मेजर्स सांगितले आहेत त्याच्यापैकी 70% आपण ऑलरेडी करत आलो आहोत. आणि मला सांगायला चांगलं वाटतं की तुमच्या प्रयत्नानं किंवा सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्नानं आपल्याकडे असं विद्यार्थ्यांना काही झालं बा असं अजून गेल्या 3-4 वर्षात तर मला नाही आढळलं. त्यामुळे सगळेजण तुम्ही कौतुकास पात्र आहेत. आणि आपला जिल्हा तसा ऍडव्हर्स आहे, म्हणजे काम करायला 2 शाळेतलं अंतर जास्त आहे, जायला काही ठिकाणी वाट नाही रचना, तर त्याही परिस्थितीमध्ये आपण मिड डे मील ही योजना चांगल्या रीतीनं राबवतो. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि अभिनंदन करतो प्रयासांच्या वतीनं. आणि
आणि कुंजम सर जे FDA चे अधिकारी आहेत तिथं गडचिरोली जिल्ह्यामध्ये, त्यांच्याकडे ते पुरेसा मॅन पॉवर नाही, तरी पण आपण एक बॉर्डर लाईन आउटलाईन म्हणून एक सगळ्या FDचे जे मानक आहेत ते सगळ्या शाळा स्तरापर्यंत पोहोचावेत, यामुळे मग आपण हार्ड अँड फास्ट मध्ये आपण एक VC लढवती, आणि ती VC त्या गुगल मीटला किंवा जिओला झाली नसल्यामुळे आपण मग एक युट्यूब लाईव्ह वरती एक गुलाब मणे सरांचं हे युट्यूब चॅनल आहे, त्यांची परमिशन घेऊन आपण या ठिकाणी युट्यूब लाईव्ह वर हे सगळं ट्रेनिंग घेऊ शकलो. मणे सरांचं पण खूप खूप धन्यवाद प्रयासांच्या वतीने. आणि कुंजम सर, आपण इथं वेळात वेळ काढून आलं आणि आपलं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या सगळ्या शिक्षकांना दिलं, त्याबद्दल आपलं पण खूप अभिनंदन. तालुका स्तरावर सर्व माझे PO, सर्व आमचे माननीय गशीय केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि या ठिकाणी हजारो सर्व शाळेचे शिक्षक यांचे पण खूप खूप अभिनंदन आणि पुढील याच्याकरता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आपण वाइंड अप करतोय. बंद कर मॅडम.